युवराज सुशीला दादासाहेब पाटील सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटमाथ्यामध्ये कोकणचा साज आलेल्या निसर्गरम्य परिसरातील गारगोटी नावाच्या एका छोट्याशा गावात माननीय युवराज पाटील यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच वाचनाची, अभ्यासाची आणि बोलण्याची आवड. त्यामुळे त्यांनी 3 विषयात MA केलं. मी आजपर्यंत प्रयत्न केला पण एकदा MA नाही झालो. पण त्यांनी 3 विषयामध्ये MA केले. आपल्या नांदेडचे प्राचार्य आदरणीय नरहर कुरुंदकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत 3 दर्जेदार पुस्तकं लिहिलेली आहेत. स्पीड ब्रेकर, चंद्रप्रकाशाच्या झळा आणि टेन्शन फ्री व्हा या बेस्ट सेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. त्यांच्या या 3ही पुस्तकांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गारगोटी येथे लोकराजा शाहू प्रबोधिनी या संस्थेचे ते संस्थापक आहेत. त्यांच्या प्रबोधन क्षेत्रातील कार्यास अनेक पारितोषिके व पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. दूरदर्शन, आकाशवाणी कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी युवकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेतले. डॉक्टर DY पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग लोहगाव पुणे येथे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षे समुपदेशक म्हणून काम केले. MCED कोल्हापूर व पुणे येथे व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका निभावली आहे. सामाजिक व कौटुंबिक नातेसंबंध या विषयावर त्यांनी आपलं मायक्रो चिंतन केलंय. त्यांचा स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रचंड अभ्यास आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकण विभागात त्यांनी आपल्या रसाळ वाणीतून अभ्यासपूर्ण अशी हजारो व्याख्यानं दिलेली आहेत. आज असा हा दशसहस्रेषु वक्ता आपल्याला लाभलेला आहे, हे आपल्या नांदेडकरांचं परम सौभाग्य आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी मला वाटतं आपल्याकडे टाळ्यांचा भरपूर स्टॉक आहे. त्यांचा विषय आहे जरा कुटुंब जपूया. कुटुंब म्हटलं की पूर्वी एकत्रित कुटुंब असायचं आणि खूप मजा असायची. पण आता या मोबाईलच्या काळामध्ये कुटुंबामध्ये एकमेकाचं तोंडही पाहिलं जात नाही. पाहुणे आले तरी प्रत्येक जण मोबाईलमध्येच व्यस्त असतो. असा सुसंवाद साधला कसा जायचा. एक विमल लिमये नावाच्या एक कवयित्री आहेत. त्यांनी एक कविता लिहिलेली आहे. ती कविता सादर करतो म्हणजे प्रमुख वक्त्याला सूत्र धरून पुढे जाता येईल. घरासारखे घर असावे, घरासारखे घर असावे, नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा. अर्थ, त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी. अश्रुत ही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी. या घरट्यातून पिल्लू उडावे, या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती, उंबरठ्यावर भक्ती. आदरणीय युवराज पाटील यांना मी अतिशय नांदेडकरांकडून आग्रहपूर्वक इथे निमंत्रित करतोय की आम्ही आता आपल्याशी एकरूप होऊन जाऊया. नमस्कार. कैलासवासी गणपतराव उर्फ बापूसाहेब मेघडे गुरुजी स्मृती व्याख्यानमालेचं हे 13वं वर्ष आहे आणि या व्याख्यानमालेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
आदरणीय श्री सुनील वेदपाठक सर, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले यमुना प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय उमेश मेघदे सर आणि संपूर्ण मेघदे परिवार, व्यासपीठावरती उपस्थित असलेले आज ज्यांना पुरस्कार मिळाले ते 2 पुरस्कार्थी डॉक्टर सौ जयश्री देशमुख मॅडम आणि धर्मभूषण श्री दिलीपसिंह ठाकूर सर, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व इतर मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर. व्याख्यानाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आणि मग व्याख्यानाला सुरुवात करतो. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्याकडे बघितल्यानंतर मी व्याख्याता आहे का याच्या पुढं प्रश्नचिन्ह उभं राहतं. पण पुढचा काही काळ तुम्हाला सगळ्यांना मला झेलायचा आहे, तर तशी मानसिकता बनवायला हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वेदपाठक सर बोलले आणि मलाही हा प्रश्न पडला होता की वक्ता म्हणून मला इतक्या लांब 550 किलोमीटर अंतरावरून का बोलवलंय सर. कारण नांदेडच्या बाबतीत असं आहे की इथली लोक कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा नाद असणारी आहेत, हे सत्य आहे. 1 महिन्याभरापूर्वी आदरणीय मनोज बोरगावकर सरांची नदीष्टच्या संदर्भात मला मुलाखत घेण्याचा योग आला होता आणि त्यांची मी 3000 लोकांच्या समोर मुलाखत घेतली होती. त्यांना नदीचा नाद आहे, सरांना मोरांचा नाद आहे, कुटुंबाला सामाजिक काम करण्याचा नाद आहे, दिलीपसिंह ठाकूर सरांना सामाजिक क्षेत्राचा नाद आहे आणि नांदेड नादिष्ट लोकांचं आहे हे लक्षात आलं. मनोज बोरगावकर सरांनी मला एक मगाशी दुपारी आम्ही मेघदे सर आणि आम्ही बसलो होतो त्यावेळेस एक आठवण सांगितली त्या अध्यक्षांच्या बाबतीतले की जसं त्यांना मोरांचा नाद आहे तसं त्यांचं लेखन जे आहे ते दिग मोपासा नावाचे फ्रेंच कथाकार आहेत आणि त्यांचा कथेमध्ये धक्कातंत्राचा वापर आहे. तर मनोज दादांनी ही आवर्जून गोष्ट सांगितली होती की सरांच्या लेखनामध्ये तो धक्कातंत्राचा वापर आहे. इतके सगळी मान्यवर मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, या सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करतो. 3 महत्त्वाच्या गोष्टीतली पहिली गोष्ट सांगितली की मी माझ्याकडे वयानं बघितल्यानंतर व्याख्याता वाटत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, मी जितका वेळ इथं व्यासपीठावरती बोलणार आहे मला याची कल्पना आहे की माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं आणि अनुभवानं श्रेष्ठ असणारी मंडळी माझ्या समोर आणि व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अनेक मंडळी माझ्या वडिलांच्या, आजोबांच्या वयाची आहेत. त्यामुळं सल्ला देणं, उपदेश करणं, मार्गदर्शन करणं या कुठल्याही भूमिकेतून मी व्यासपीठावरती उभा नाही, तर या विषयावरती मुक्त संवाद करण्यासाठी मी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, व्यासपीठावरती न्यायाधीश आहेत, त्यामुळं जितका वेळ बोलेन ते सगळंच्या सगळं देवासपत खरं बोलेन, खोटं काहीही बोलणार नाही हे नमूद करतो. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर हेही सांगतो, हे वाक्य अराजकीय आहे हेही लक्षात घ्या. विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर 2 संदर्भ ठेवतो आणि मग विषयाकडे येतो. संदर्भ क्रमांक 1 असा आहे, पुणे जिल्ह्यात व्याख्यानाच्या निमित्तानं आलो होतो एका तालुक्यामध्ये. तालुक्याच्या गावी माझं व्याख्यान संपलं आणि व्याख्यान संपल्यानंतर संयोजकांच्या बरोबर मी जेवणासाठी म्हणून एका खानावळीमध्ये गेलो. त्यांनी मला असं सांगितलं की ही घरगुती स्वरूपात ते अतिशय चांगलं जेवण असणारी खानावळी इथं आहे आणि आपण तिथं जाऊयात. मी संयोजकांच्या बरोबर त्या खानावळीमध्ये जेवायला गेलो. टेबलला आम्ही बसलो, माझ्या समोर संयोजक बसले होते आणि टेबलला मी बसल्यानंतर माझी विनंती आहे मोबाईल बंद केले तर जरा बरं होईल सगळ्यांनी प्लीज. टेबलला बसल्यानंतर पलीकडच्या बाजूच्या टेबलवरती बसलेले एक वयोवृद्ध व्यक्ती होते, साधारण 60-70 असावेत आणि त्यांच्या पत्नी त्यांच्याबरोबर जेवायला बसलेल्या होत्या. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि स्मितहास्य केलं. स्मितहास्य केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे मगाच्या व्याख्यानासाठी उपस्थित होते. पालकत्वाच्या संदर्भानं मी त्या व्याख्यानात बोललेलो होतो. त्यांनी माझ्याकडे बघून स्मितहास्य केलं, मीही त्यांच्याकडे बघून हसलो. त्यांचं जेवण संपत आलेलं होतं आणि मी हसून झाल्यानंतर पुन्हा संयोजकांच्या बरोबर गप्पा मारत आमचं सुरू झालं. जेवणाची ऑर्डर दिली, जेवण यायची वाट बघत होतो.
तिकडं पलीकडच्या टेबलवरच्या त्या व्यक्तींचं जेवण संपलं, उरकलं, आणि ते जेवण झाल्यानंतर त्यांच्या पत्नी जेवतच होत्या. ते जेवण झाल्यानंतर उठून माझ्याकडे आले, हात पुसत पुसत मला असं म्हणाले की सर, खूप छान व्याख्यान झालं, आवडलं आम्हाला दोघांनाही. आणि हे वाक्य म्हटल्यानंतर ते पुढचं वाक्य असं म्हणाले, हे व्याख्यान जर कदाचित मी आधी ऐकलं असतं तर आम्हाला दोघांना आज संध्याकाळी खानावळीत जेवायला येण्याची वेळ आली नसती. असं म्हटल्यानंतर माझ्या अंगावरती काटा आला पटकन. मी म्हटलं, सर असं का म्हणताय? तर ते म्हणाले की सर, आम्ही दररोज याच खानावळीत जेवतो दोघेही. पुढे संयोजकांच्या बरोबर मी ते उठून गेल्यानंतर मी हे सगळं ज्यावेळी ते बोलत होते त्यावेळेस मी त्यांच्या पत्नीकडे एक कटाक्ष टाकला. शेवटचे 2 घास ताटात राहिले होते आणि ते घास खाता खाता त्या माऊलीच्या डोळ्यात पाण्याचे थेंब उभे राहिले होते. तिने माझ्याकडे बघितलं नाही आणि मीही त्यांच्याकडे बघायचं टाळलं. जेवण संपलं आणि त्या दोघेजण निघून गेले. पुढचा जेवणाचा घास मला गोड लागला नाही. प्रवासात असताना या गोष्टीचा मी विचार करत होतो की या संदर्भात फक्त बोललं जातंय आणि जे काम आहे ते काम खरं जे आहे ते कोण करत आहे. मघाशी गजानन सर असं म्हणाले की वृद्धाश्रमांची संख्या असू नये. सर, मी एक सत्य बोलतोय की बेळगावला एका ठिकाणी कार्यक्रमात बोलत असताना तिथल्या वृद्धाश्रमाला भेट दिली. पण या देशामध्ये जर वृद्धाश्रम नसते तर पावसाळ्यात डांबरी रस्त्यावरती गाडीच्या खाली येऊन जसे बेडूक मेलेले बघायला मिळतात तशी वृद्ध माणसं मेलेली बघायला मिळाली असती. हे सत्य आम्हाला अजिबात नाकारता येणार नाही, हे आम्हाला स्वीकारावं लागेल. दुसरा संदर्भ देतोय की माधुरी शहानबाग नावाच्या लेखिकेचं स्वप्नातून सत्याकडे नावाचं एक पुस्तक आहे. साधारण 80-90 पानाचं पुस्तक असेल, ते वाचायला हरकत नाही. 1947ला देश स्वातंत्र्य झाला. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान नावाचे 2 देश तयार झाले. या देशातली काही लोक पलीकडच्या देशात जात होती, पलीकडच्या देशातली काही लोक इकडल्या देशात येत होती. सीमेवरती खूप मोठ्या प्रमाणात दंगल झालेली होती आणि रेल्वे भरून माणसांच्या तिकडून इकडे येत होत्या, इकडून तिकडे जात होत्या. खूप मोठा गदारोळ माजलेला होता. एक रेल्वे जी भारतामध्ये येत होती, त्या रेल्वे येत असताना दोन्ही डब्यातल्या मधल्या रॉडवरती कोवळ्या वयाचा एक मुलगा उपडी झोपलेला होता. मारणाऱ्याला वाटलं की तो गेलाय म्हणून त्याला काही झालं नाही. रेल्वे ती भारतामध्ये आली. दिल्लीमध्ये आल्यानंतर पहाटेच्या गार हवेमुळे त्याला त्या मुलग्याला जाग आली. तो कोवळ्या वयातला मुलगा, कुटुंब सगळं विस्कटलेलं होतं. विस्कटलेल्या सगळ्या कुटुंबाला त्यांनी एकत्र शोधाशोध करून ती एकत्र आली. दिल्लीपासून 150 किलोमीटर अंतरावरती कर्नाळ नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये त्यांनी राहायला सुरुवात केली. सुरुवातीला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काय करायचं तर पत्र्याच्या पेट्या तयार करण्याचा कारखाना त्यांनी सुरू केला. त्या पत्र्याच्या पेट्या तयार करायच्या, त्या कारखान्यातून त्या विकायच्या आणि त्याच्यावरती येणाऱ्या पैशावरती घराचा चरित्रार्थ सुरू होता. आणि हळूहळू दिवस निघून जात होते. घरातल्या माणसांची संख्या वाढत होती. आहेत त्या माणसं मोठी होत होती. महागाई वाढत होती. आणि या सगळ्यामध्ये त्या पत्र्याच्या पेट्या तयार करण्याच्या कारखान्यावरती त्या घराचा चरित्रार्थ चालणं शक्य नव्हतं. तो मुलगाही मोठा होत होता. त्या मुलाच्या मनात आलं की आपल्याला दुसरा कुठला तरी व्यवसाय करायला पाहिजे. म्हणून त्या कारखान्याच्या बाजूला एक पंक्चरचं दुकान सुरू केलं आणि त्या दुकानातून येणारे पैसे, कारखान्यातून येणारे पैसे याच्यावरती त्या घराचा खर्च सुरू राहिला. हळूहळू दिवस निघून जात होते. एक दिवस घटना अशी घडली की त्या पंक्चरच्या दुकानाच्या दाराच्या समोर एक गाडी थांबली. त्या गाडीचा टायर पंक्चर झालेला होता. ती व्यक्ती खाली उतरली आणि त्यानं सांगितलं, टायर बघा, गाडीचा पंक्चर झालाय, बघून घ्या. त्या मुलग्यानं तो टायर बघितला आणि त्यानं सांगितलं, माफ करा, याचा पंक्चर निघू शकत नाही कारण हा संपूर्ण टायर फाटलाय आणि तो टायरच बदलायला पाहिजे. ते मालक म्हणाले, बदला, काय अडचण आहे. तो मुलगा म्हणाला, माफ करा, गाडी 2 दिवस ठेवावी लागेल कारण हा टायर इथे मिळत नाही. मी गोष्ट 1947 नंतरची त्या स्वप्नातून सत्याकडे नावाच्या पुस्तकातली सांगतोय. 2 दिवस ती त्याने गाडी ठेवली. त्या मुलग्यानं टायरचा शोध सुरू केला आणि तो टायर त्याला दिल्लीच्या आसपास कुठंतरी मिळाला. मुळात व्यावसायिक वृत्ती असल्यामुळं तो टायर घेऊन येत असताना त्या मुलाच्या डोक्यामध्ये असं आलं, भविष्यात रस्ते वाढणार आहेत, वाहतूक वाढणार आहे, दळणवळण वाढणार आहे, पर्यायानं टायरची देखील गरज लागणार आहे. मग आपण याच व्यवसायात आलो तर, आणि म्हणून तो मुलगा त्या व्यवसायात आला. अपेक्षेप्रमाणे घडलं. प्रचंड पैसा आला. घरात नोकर चाकर आले. दारात मर्सडीज गाडी उभा राहिली, बंगला उभा राहिला. पण या सगळ्या गोष्टीला 25-30 वर्षाचा कालावधी निघून गेला होता. या कालावधीत त्या मुलग्याचं लग्न झालं. त्याच्याही पोटी मुलं जन्माला आली. त्याला एकूण 4 मुलं झालेली होती आणि शेवटच्या नंबरची मुलगी जन्माला आली होती आणि त्या मुलगीचं नाव आहे कल्पना चावला. आणि
रेल्वेच्या त्या रोडवरती झोपून आलेल्या मुलग्याचं नाव आहे बनारसी लाल चावला, कल्पना चावलांचे वडील. एवढ्या श्रीमंत कुटुंबात कल्पना चावला जन्माला आल्या. घरात मर्सडीज गाडी असताना ही मुलगी कधीही शाळेत त्या गाडीतनं गेली नाही. अगदी इंजिनिअरिंगला असताना, मी पुढचा किस्सा सांगतो की इंजिनिअरिंगला असताना त्याने आपल्या वडिलांना खाली बसून वाटाण्याच्या शेंगा सोलायला लावलेल्या होत्या. त्या खानावळी देखील जात नव्हत्या. 8वीच्या वर्गात असताना या मुलगीनं आपल्या आयुष्याचं स्वप्न ठरवलं होतं. आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये अंतराळयानाची चित्र चिकटवलेली होती. आता आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये कशाचे असतात हे सांगायला नको. कदाचित मोबाईलवरचे वॉलपेपर बघितलं तर मुलांचे स्वप्न देखील आपल्या लक्षात येतील. स्वप्न चुकलं की आयुष्य चुकतं. त्याच्या मोठ्या भावाचं नाव आहे संजय. त्या संजयने एक दिवस कल्पना चावलांना विचारलं होतं, अभ्यासाच्या खोलीमध्ये अंतराळयानाची चित्र आहेत, कशासाठी? त्यांनी सांगितलं, माझ्या आयुष्याचं स्वप्न ठरलंय आणि हे पूर्ण करायचं आहे. 12वी नंतर एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या त्या भारतातली पहिली मुलगी आहे. वर्गामध्ये ती मुलगी एकटी असायची. शिकवणारे सगळे प्राध्यापक पुरुष. सगळ्यांनी तिला सांगितलं होतं की हे सोडून तू वेगळं काहीतरी कर. त्या मुलगीने ऐकलं नाही. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेतल्या पुढच्या शिक्षणासाठी त्या पुढच्या विद्यापीठामध्ये गेल्या. ते सगळं शिक्षण पूर्ण केलं. 1988 साली त्या नासामध्ये दाखल झाल्या आणि 1998ला शास्त्रज्ञ पदाची एक जागा निघालेली होती. जागेसाठी त्याने ऍप्लिकेशन केलं. त्या जागेसाठी निवड व्हायला 1200 टेस्ट पास व्हाव्या लागत होत्या. मी 12 म्हणालो नाही, 1200. तुम्ही म्हणाल इतक्या? हो, त्याचं कारण आहे, नांदेडवरून मुदखेडला जाऊन यायचं नाहीये. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा भेदून अंतराळयानात जायचंय. जाणारी व्यक्तीही तेवढ्या क्षमतेची पाहिजे, ताकदीची पाहिजे. सुनीता विल्यम्स 8 दिवसासाठी गेल्या होत्या. 286 दिवस त्यांना वरती राहावं लागलं होतं. आणि ही आठवण आहे, ज्यावेळेस कल्पना चावलांचं निधन झालं होतं, सुनीता विल्यम्स त्यांच्या घरी 3 महिने अमेरिकेमध्ये राहिले होत्या, टेक्सासमध्ये, त्यांच्या आईच्या जवळ. आणि सुनीता विल्यम्सने हे स्वतः सांगितलं की कल्पना चावलांचं स्वप्न मी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. 1200 टेस्ट होत्या. काय टेस्ट होत्या? ती मुलगी किती वाजता उठते, किती वाजता झोपते, तिचा आहार कोणता आहे, ती कोणत्या पुस्तकांचं वाचन करते, तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे, ह्या सगळ्या टेस्ट होत्या. आणि याच्यामध्ये मानसिक क्षमता चाचणी जी असते, त्या मानसिक क्षमता चाचणीमध्ये कल्पना चावलांना जगात सगळ्यात जास्त मार्क आहेत. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता, दीदी मानसिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला जगात सगळ्यात जास्त मार्क आहेत, याच्या पाठीमागचं कारण काय? आणि त्या कल्पना चावलांनी त्यावेळी दिलेलं उत्तर हा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. कल्पना चावलांनी उत्तर असं दिलं होतं, मला मानसिक क्षमता चाचणीमध्ये जगात सगळ्यात जास्त मार्क पडली, याच्या पाठीमागचं कारण मी भारतीय संस्कृतीत जन्माला आले, तिथं वाढले, संघर्षाचा सामना कसा करायचा असतो याचं बाळकडू मला माझ्या कुटुंबातनं मिळालंय, माझ्या आई वडिलांच्याकडनं आलंय. जगाच्या व्यासपीठावरती कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर कल्पना चावलांच्या मुखातले हे उद्गार आहेत की मला संघर्षाचा सामना करायचं बाळकडू मला माझ्या कुटुंबातनं मिळालंय. आणि ज्या देशाची ओळख एकत्र कुटुंब पद्धती म्हणून आहे, त्या देशामध्ये आता आम्ही विभक्त कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करायला लागलेलो आहोत. जर तुम्ही म्हणत असाल की हे नाहीये, तर एक प्रश्न विचारतो, सगळ्या इथं आयांची माफी मागून एक प्रश्न विचारतो, सासू बरोबर, सुने बरोबर, ननंदे बरोबर, जावे बरोबर, दिरा बरोबर भांडण होण्यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं? बरं, हे जर असं असेल तर नवऱ्या बरोबर पटायला पाहिजे ना. पण मी जिथं पुण्यात 7 वर्ष राहत होतो, तिथं सासू सून ननंद म्हणजे सासू जाऊ किंवा दीर ननंद कुणीही नसतं, नवरा आणि बायको एकत्र राहतात. तिथं शहरात बऱ्याच वेळा त्याला एकत्र कुटुंब म्हणतात. आणि कोरोनाच्या काळात काढून बघा, घटस्फोटाचं प्रमाण तिथं जास्त आहे. तिथं याच्यातलं कुणीही नाही, तरीही घटस्फोटाचं प्रमाण तिथं जास्त का? त्याचं कारण असं आहे, विभक्त कुटुंब पद्धतीला जे आम्ही कारण सांगतो हे तकलादू आहे. मुळात आमचा समजूतदारपणाच कमी झालाय, ही गोष्टच आम्ही मान्य करायला तयार नाही आहोत. आणि जर तो वाढला नाही तर येत्या काळात ही व्यवस्था टिकवून ठेवणं सगळ्यात अवघड होईल. बरं, माणसं एकत्र का राहत होती त्याची कारण शोधत. पहिलं एक, शेती मोठ्या प्रमाणात होती, ती करायला माणसं लागत होती म्हणून माणसं एकत्र राहत होती. घरं मोठी होती म्हणून माणसं 20-25 घरात एखाद्या चालत होती. मला तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही, आमच्याकडं 10-10, 12-12 आखणी घरं होती. आता नव्या पिढीला एक आखण म्हणजे काय समजावून सांगावं लागतं. 2 खांबांच्या मधलं अंतर म्हणजे एक आखण, 2 खांबांच्या मधलं एक अंतर, अशी 12 आखणी घरं होती. 20-25 माणसं चालत होती म्हणून माणसं एकत्र राहत होती. कुटुंब प्रमुख नावाची संकल्पना होती. म्हणजे काय, हा कुटुंब प्रमुख काय करत होता तर संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःकडे घेत होता आणि ते कुटुंब बांधून ठेवत होता. या कुटुंब प्रमुखाकडे सगळ्यात चांगली गोष्ट कुठली होती तर ती म्हणजे सर्वांसाठी समानतेचं वागणं.
जर आपल्या मुलाला एखादी वस्तू घ्यायची असेल, आपल्या पत्नीला एखादी वस्तू घ्यायची असेल, तर तीच वस्तू भावाच्या पत्नीलाही मिळाली पाहिजे आणि भावाच्याही मुलाला मिळाली पाहिजे, ही भूमिका त्याच्या होती. जेव्हापासून कुटुंब प्रमुख भावापासून काहीतरी चोरून आपल्या पत्नी आणि मुलासाठी आणायला लागला, तेव्हापासून कुटुंब प्रमुखावरचा विश्वास संपला. आणि दुसरी, कुटुंब प्रमुख जे आहेत त्या कुटुंब प्रमुखावरती विश्वास ठेवायचा असतो, त्याचं मान्य करायचं असतं, ही देखील भावना कमी झाली. व्यक्तिकेंद्रीपणा आला आणि विभक्त कुटुंब पद्धतीला प्रोत्साहन मिळत गेलं. सर, आत्ताच्या काळामध्ये जेव्हा कुटुंब व्यवस्थेवरती मी बोलतो त्यावेळेस बऱ्याच वेळा माणसं काय म्हणतात माहित आहे, सर एकत्र राहणं आता शक्य आहे? मी त्याला उत्तर देतो, नाही. माणसं शिक्षणामुळे बाहेर गेली, स्थलांतर झालं, गावाकडे आई वडील राहिले, नोकरीमुळे माणसं बाहेर आली, म्हणून माणसं वेगळी राहतायत. चला, जागेचा प्रश्न आहे म्हणून 1 BHK 2 BHK मध्ये आपण वेगळं राहतोय. चला, काळाच्या प्रमाणे, आधुनिकतेप्रमाणे आपण हे मान्य करूयात की घरात भिंती उभ्या राहणारच होत्या. चला, मान्य करूयात. मनामनात भिंती उभ्या राहिल्यात, त्याचं काय करायचं? आणि त्या घरातल्या भिंतीपेक्षा जास्त पक्के आहेत, हे सगळ्यात दुर्दैवाचं आहे. घरातल्या भिंती एक वेळ परवडतात, पण मनातल्या भिंती परवडत नाहीयेत. त्या काळानुसार अधिक घट्ट होत आहेत. म्हणून माणसं असं म्हणतात, 25 वर्ष झालं मी त्याच्याबरोबर बोलत नाही. ही गोष्ट अभिमानानं मिरवण्यासारखी आहे. ती अभिमानानं मिरवली जाते की ती दुर्दैवाचं आहे. कुटुंब व्यवस्था हरवण्याचे परिणाम जर बघितले ना, तर या व्यवस्थेचं महत्व काय होतं ते लक्षात येतं. मी काही परिणाम फक्त तुमच्या समोर ठेवतो. सगळ्यात मोठा पहिला परिणाम, हक्काचे समुपदेशक आपण हरवले. आज एक न्यायाधीश, दुसरे वकील साहेब व्यासपीठावरती आहेत. हे समुपदेशक हरवले म्हणून नात्यात कोर्ट आलं. हे माझं विधान अत्यंत महत्वाचं आहे की समुपदेशक हरवले. कोण होते समुपदेशक? हे मी माझ्या समोर बसलेल्या 50च्या पुढच्या सगळ्या माणसांना विचारतो, तुमचं लग्न कुणी ठरवलं? सकाळी मेसेज केला, दुपारी परत आला, संध्याकाळी बातमी झाली, असं काही नाही. आई वडिलांनी लग्न ठरवलं आणि ते लग्न ठरवताना अशी एक व्यक्ती होती, डोक्यावरती फेटा होता, नेहरू शर्ट होतं, धोतर होतं, डोक्यावरती टोपी होती, नेहरू शर्ट होतं, धोतर होतं, विजार होतं. आणि तो माणूस तुमच्या पत्नीकडं किंवा त्या मुलीच्या वडिलांच्याकडे गेला आणि काय म्हणाला, पाहुणं द्या हो पोरगी, काय अडचण आली तर मी त्याला जबाबदार आहे, असं फक्त तो माणूस म्हणाला नाही. त्या लेकीचा संसार सुरू झाला आणि त्या लेकी बरोबर त्या घरातलं कोणी जर भांडलं, वाद जर सुरू झाला, तर माहेरातून बाप येण्याच्या अगोदर विद्यापीठाच्या पायऱ्या न चढलेला हा माणूस त्या लेकीच्या बाजूला उभा राहिला आणि सांगितलं, हे बघ बाप म्हणून मी अजून तिथं उभा आहे, या पुरीला मी करून आणलंय, तिचा बाप इथं अजून जिवंत आहे. महाराष्ट्रामध्ये सर, कुटुंबातले वाद या अशिक्षित माणसांनी कोर्टापर्यंत जाऊ दिलेले नव्हते. ह्या हक्काचे समुपदेशक आम्ही हरवले. गल्लीमध्ये अशी एखादी स्त्री होती, जी स्त्री वाद लागल्यानंतर सांगायची, मी सांगतोय म्हणून आज जा, मी सांगतोय म्हणून शांत बसा, मी सांगतोय म्हणून एखाद्या वेळेस माघार घ्या, असं म्हणणाऱ्या माणसांनी वाद संपवलेला होता. आज या माणसांची संख्या काय आहे? कमी आहे. बरं, त्यांचं ऐकण्याची आमची तयारी आहे. जबाबदारी घेणारी ही माणसं आम्ही संपवली. आता लग्न जर ठरवायचं असेल तर कशावर अवलंबून आहोत आपण? ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, बरोबर आहे. चोरून बायोडाटे द्यायला तयार आहे, तरीही साध्य होत नाहीत काही गोष्टी. आणि अशात एखादा वयोवृद्ध माणूस जर लग्न ठरवायसाठी बाहेर पडलाच तर त्याच्या घरातली माणसं म्हणतात, मामा या, टीव्ही लावले बसा, आणि ते बिचारा येत मागा, कारण संध्याकाळच्या जेवणाची चिंता आहे. जबाबदारी घ्यायला तयार नाही, ही अडचण निर्माण झाली. ह्या हक्काचे समुपदेशक आम्ही हरवले, सगळ्यात महत्वाचं. दुसरी गोष्ट, जे कुटुंब व्यवस्थेनं जपलेलं होतं ते आम्ही जपून ठेवलेलं नाही, हे समुपदेशक हरवले. पुढं सर, मी जे गाव बघितलंय, तुम्ही सगळ्यांनी जे गाव अनुभवलंय, ते गाव काय होतं? ते काय गाव होतं? ज्या गावामध्ये बघा तुम्ही, एक जर माणूस असा असेल सर की जो थोडासा मतिमंद आहे, आपण त्याला विशेष बालक असं म्हणतोय, जो मतिमंद आहे, त्याचं घर काय होतं? त्याचं घर, अख्खं गाव म्हणजे त्याचं घर होतं, बरोबर ना? जर तो मुलगा कुणाच्या दारात उभारला आणि त्यानं तांब्याभर पाणी मागितलं तर ती माई माऊली त्याला मदत करत होती. त्यानं काही खायला मागितलं तर कुठलीही माई माऊली त्याला देत होती. असा एखादा मतिमंद मुलगा त्या भागाचा होता, त्या गावाचा होता. तोच मुलगा जर फिरत फिरत कुठं बाहेर हायवेवरती दिसला तर त्या गावातली मुलं जाता जाता त्याला गाडीवरती घ्यायची, कारण का? तो आमच्या गावचा आहे. माझा प्रश्न आता असा आहे, एका घरामध्ये असा एक मुलगा आहे की थोडासा तो
मतिमंद आहे, त्याला कळत नाही. आणि त्याच घरात त्याचा भाऊ एक आहे जो इंजिनियर आहे, त्याला चांगलं पॅकेज आहे, त्याचं लग्न करायचं आहे. किती आई वडील येत आहेत की त्याला घरात असू द्या आणि याला मुलगी द्यायला आम्ही तयार आहोत. नाही, जर त्या लहान मुलाचं लग्न करायचं असेल तर पहिला प्रश्न उपस्थित केला जातो, याचं काय? आणि या मुलांना सांभाळणाऱ्या संस्थांच्या मध्ये जी वाढ झाली त्याचं कारण कुटुंब व्यवस्था. ज्या बाळाला अख्खं गाव सांभाळत होतं त्याला घर देखील पारखं झालं ना. जीवन विमाच्या योजना का आल्या? कारण त्याचं असं होतं, तरुणपणामध्ये आम्हाला आत्ता अशी भीती आहे की तरुणपणात आमचं जर काही निधन झालंच तर पाठीमागं आमच्या मुलांचं कुटुंबाचं काय होईल, ही चिंता कुटुंब व्यवस्था ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस करायची गरजच नव्हती ना. माहेरनं कधी अंतर दिलं नाही. घरातलं घर, ओसरीतली ओसरी, शेतातलं शेत देऊन त्या मुलीला सांभाळ केला. त्याच्या मुलांना मोठं करण्यापासून लग्न करण्यापर्यंत त्या कुटुंबाने जबाबदारी घेतली. आता आम्हाला असं वाटत राहतंय की आमच्या निधनानंतर यांची जबाबदारी घ्यायला कोणी येणार नाही. कारण शिक्षणानं शहाणपण वाढायला पाहिजे होतं. शिक्षणानं सुशिक्षितपणाने व्यक्ती केंद्रीपणा फक्त वाढत निघालाय. व्यक्ती केंद्रीपणा म्हणजे काय? मी, माझं, माझ्यापुरतं आणि माझ्यासाठी. बरं, आम्ही हे किती दिवस करणार आहोत? साधा प्रश्न. आमच्या घरात जो मुंगळा आहे, ज्याला आमच्या भागात डोंगळा असं म्हणतात, मुंगळा जो आहे, त्या मुंगळ्याला छिद्र करता येईल असं छिद्रही शिल्लक ठेवलेलं नाही. कुठं? घरात नव्हे, अंगणात देखील. त्याला कुठं घालवलंय? गटाराच्या बाहेर. म्हणजे गटाराच्या आत जर तो आला तर त्याला छिद्र करायलाही जागा ठेवलेली नाही. ही पृथ्वी आम्हाला आंदण दिलेली नाही. जेवढा आमचा त्याच्यावरती अधिकार आहे तेवढा तो प्राणी मात्रांचा अधिकार आहे. मुंग्यांच्या 10,000 प्रजाती आहेत. कधी ना कधीतरी, जसा कोरोनाच्या जंतू डोळ्यांना दिसत नव्हता तरी त्यांना आम्हाला घरात थांबायला लावलं, अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही इतके व्यक्ती केंद्रित झालो आहोत की मी, माझं, माझ्यापुरतं, माझ्यासाठी. त्यानं कुटुंब व्यवस्थेचा सगळ्यात मोठा ऱ्हास होत चाललाय. ग्रामीण भागातलं जगणं आत्ता शहरात तर ते जगूच शकत नाही. अनुभवानं दिवाळीचा सण असायचा सर, त्या सणामध्ये काय होतं? या घरातला जर फराळ करायचा असेल, त्या घरातली मुलगी या घरामध्ये यायची, ती फराळ करायची. या घरातली मुलगी पलीकडच्या घरात फराळ करायला जायची. म्हणजे गल्लीतल्या महिला मिळून किंवा मुली म्हणून एखाद्या घरातला फराळ करत होत्या. आता परिस्थिती काय आहे? आता तर असं शक्यच नाही. गणपतीच्या सणाच्या दिवशी गल्लीतली मुलगी येणार असेल नांदायला गेलेली, तर सगळ्या गल्लीला वाटायचं की आमची मुलगी येते, माझी दिदी येते, ताई येते, मैत्रीण येते किंवा बहीण येते असं वाटत होतं. आता गंमत अशी आहे, मुलगी येऊन तिच्या सासरी जाईपर्यंत बापाला भीती वाटते तिच्या बाबतीत काही अघटित घडू नये. म्हणजे पलीकडच्या घरातली मुलगी ही माझी बहीण आहे हे वाटायचं बंद पूर्णतः झालं, कारण ती व्यवस्था कोलमडून पडली म्हणून. आणि हे तुम्हाला पटत नसेल तर माझ्या समोर असलेल्या सगळ्या आयांनी जरा डोळ्यासमोर तुमचं कॉलेजचं जीवन आठवून बघा. जर गावखेड्यातून तुम्ही कॉलेजला शिकण्यासाठी आलेला असाल तर त्यावेळेस सगळ्यात जास्त आधार कुणाचा होता? तर गावाकडनं त्या कॉलेजमध्ये शिकायला येणारी आपल्याच गावातल्या मुलांचा आधार होता. वडिलांना असं वाटायचं की माझ्या गावातली 4 मुलं आहेत ना त्या कॉलेजला, मग माझ्या मुलीला त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर भीती नाही. आणि त्या मुलांनाही असं वाटायचं की ही माझ्या गावातली मुलगी आमच्या बरोबर शिकते, ती आमची बहीण आहे, तिच्या बाबतीत काही चुकीचा कोणी विचार केला तर ही मुलं पुढाकार घ्यायची आणि ती मुलगी तशी शिकत होती. आता काय परिस्थिती आहे सांगू? चुलत बहिणींच्या बरोबर लग्न झालेली उदाहरणं आहेत महाराष्ट्रात. माझ्याकडे नावासहित माहिती आहेत, कोणाला हवी असेल तर मी द्यायला तयार आहे. चुलत बहिणींच्या बरोबर. याला प्रगती म्हणायची, याला पुढं जाणं म्हणायचं. काय हरवलं आम्ही? आत्ता गल्लीत फराळ करायला एकमेकाच्या घरात जाणं शक्यच नाही. आणि आजी, जर एखादी आई असेल त्यांची मुलं पुण्याला आहेत तर ती आई गावभर असं सांगते, सुनेनं फराळ दिलाय, तिला माहिती नाही तो चितळेंचा आहे, तो केलेला नाहीये. ती महिनाभर तसा टाकून ठेवते, कुणीतरी खायला येईल, पण ते 15 दिवसातही कुणी येत नाही आणि तो फेकून देण्याची वेळ तिच्यावरती येते. ही आत्ता कुटुंब व्यवस्था हरवल्याचे परिणाम आहेत. मी बघितलंय आधुनिक काळात सर, आता जे तंत्रज्ञान आलं त्या तंत्रज्ञानाच्या आम्ही इतके आहारी गेलोय, मी त्यांच्यावरती नंतर येईन. पण माणूस जिवंत आहे की नाही, जिवंत आहे की मेलाय हे ठरवायला देखील आम्ही मोबाईलवरती अवलंबून आहोत. म्हणजे सकाळी गेलेला माणूस संध्याकाळी 6 वाजता घराकडे परत येणार असतो.
समजा संध्याकाळी तो 6 वाजता नाही आला तर आम्ही काय करतो, त्याला फोन करतो. फोन केला, त्यानं तो फोन उचलला नाही तर आपण काय करतो माहित आहे, तो ऑनलाईन कधी होता हे चेक करतो. तासाभरापूर्वी जर ऑनलाईन असेल तर भीती वाटत नाही, वाटतं की उचलेल. फोनही उचलत नाही आणि 4 तास झालं ऑनलाईनही नाही, याचा अर्थ आपल्याला असं वाटतं की मेलं की काय परिस्थिती आहे. म्हणजे माणूस जिवंत आहे की नाही हे तो ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे याच्यावरती आम्ही ठरवायला लागलो. इथंपर्यंत आलोय का, तर ते संवादाचं आम्ही सगळे जे माध्यम आहेत ती बंद करून टाकली. बँकांसारखी आमच्या नात्यांची आणि कुटुंबाची अवस्था झाली. बँकांसारखी म्हणजे कशी, पूर्वी आपण बँकेत जायचो, स्लीप भरायची आणि मग पैसे काढायचे, असं करत होतो ना. बँकेत जाऊन स्लीप भरायची आणि पैसे काढायचे. एटीएम आलं, आम्ही बँकेत जायचं, बंद केलं. आता किती लोकांना एटीएमचा पासवर्ड लक्षात आहे आणि किती दिवसापूर्वी आपण एटीएम मध्ये गेले बघून घ्या. आम्ही एटीएमचाही वापर बंद केला. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आलं आणि आम्ही काय केलं, रात्री अपरात्री देखील आम्ही पैसे एकमेकाला ट्रान्सफर करतोय. नात्यांची तशी परिस्थिती आहे. कुठल्या तरी कार्यक्रमासाठी, कुठल्या तरी एखाद्या गोष्टीसाठी लोकांच्याकडे आपण जात होतो, समारंभासाठी जात होतो. मोबाईल आला, आम्ही ते जाणं कमी केलं आणि त्याच्यावरचं बोलणं अधिक वाढवलं. आता परिस्थिती अशी आहे, आईनं जर एखाद्या बाळाला विचारलं, मामाला सांगितलं का रे समारंभाला किंवा त्या कार्यक्रमाला, तर ते घरातलं बाळ असं म्हणतं, मॅसेज टाकलाय, 2 निळ्या टिक झालेत, बघितलंय, येईल. म्हणजे 2 मिनिट फोन करून बोलायलाही आपल्याकडे उसंत नाहीये. तंत्रज्ञान आलं, या तंत्रज्ञानाचं आम्ही नेमकं काय करणार आहोत. म्हणजे त्याचा जिव्हाळा, प्रेम, माया, आपुलकी आणि स्नेह या गोष्टी वाढवण्यासाठी तंत्रज्ञानानं अधिक मदत करायला पाहिजे होती. या संपवण्यासाठी त्याची जास्त त्याची भूमिका वाढते आणि हे सगळ्यात दुर्दैवाचं आहे. बरं, हे जपायचं का, ही व्यवस्था का जपायची त्याचं कारणही सांगतो. अनिता पाध्ये नावाच्या लेखिकाने सर एकटा जीव नावाचं पुस्तक लिहिलंय, कदाचित तुमच्या सगळ्यांच्या वाचनात आलं असावं. ते पुस्तक दादा कोंडकेंच्या जीवनावरती पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाच्या सुरुवातीला प्रस्तावनेत अनिता पाध्येंच्या बरोबर ज्या चर्चा चालू होत्या दादांच्या, त्या चर्चा अशा होत्या की या पुस्तकाला नाव काय द्यायचं. तिथं काही लोक उपस्थित होते, त्यातली एक व्यक्ती म्हणाली की सोंगाड्या नाव द्या. दादा पटकन भडकलेले म्हणाले सोंगाड्या, अरे सोंगाड्या माझा चित्रपट आहे, तो गाजला, पण माझं आयुष्य म्हणजे सोंगाड्या नाही ना, सोंगाड्या हे नाव बसत नाही. एक 5-10 मिनिटं गेली असतील आणि अनिता पाध्येंनी त्यांना सांगितलं की एकटा जीव हे नाव देऊयात. त्या प्रस्तावनेत ते लिहिले आणि एकटा जीव असं म्हटल्यानंतर दादांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं आणि ते म्हणाले ह्या पुस्तकासाठी हे नाव समर्पक आहे, माझं आयुष्य या शब्दात आहे, या शब्दातून सगळं माझं आयुष्य चित्रित होत आहे. त्या एकटा जीव नावाच्या पुस्तकामध्ये अनिता पाध्येंनी ते सगळं चरित्र लिहिलंय. त्या चरित्रामध्ये दादांच्या आयुष्याचा शेवट त्याच्यामध्ये असा लिहिलाय, शेवटच्या कालावधीत दादांच्या आयुष्यामध्ये त्यांना मदत करणारं कुणीही नव्हतं. उलट पैशाच्या बाबतीत त्यांची खूप तारांबळ झालेली होती. इतका संघर्ष करावा लागला होता की शेवटच्या कालावधीत त्यांना ॲम्ब्युलन्स देखील वेळेत मिळाली नव्हती. दादांनी गोव्यातल्या कामाख्या देवीकडे मागणं मागत असताना सर ते एक मागणं मागितलंय, त्या पुस्तकाच्या शेवटला लिहिलंय. ते मागणं काय आहे माहिती आहे, दादांनी असं मागितलंय की माझ्या आयुष्यात मला पैसा, पद, प्रतिष्ठा, सन्मान अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं. जर मला पुनर्जन्म मिळालाच तर मला पुनर्जन्मामध्ये पैसा, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान याच्यातलं काहीही नको आहे. मला हक्काची म्हणावीत अशी माझी 4 माणसं मिळावीत. तेवढी त्यांनी कामाख्या देवीकडे मागणं मागितलंय त्या पुस्तकाच्या शेवटला. आता काय झालं, नांदेड पूर्वी होतं त्याच्यापेक्षा मोठं झालं. म्हणजे शहरांचा विस्तार वाढला, गावांचा विस्तार वाढला, इमारतींची उंची वाढली, माणसाच्या जगण्याची नैतिकतेची उंची वाढली. उलट ती दिवसेंदिवस खुजी होताना दिसतेय. कारण त्याचं काय, तर हा जिव्हाळा, प्रेम, माया, आपुलकी जपत नाही आहोत, त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतोय. नात्यांचं महत्व काय आहे सर, साध्या भाषेत सांगतो. अगदी चुलीतला निखारा आहे ना, निखारा, चुलीतला निखारा आहे ना, त्या निखाऱ्याप्रमाणे नाती असतात. कुटुंबाची भूमिका त्याप्रमाणे असते. जोपर्यंत निखारा चुलीत आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे, तोपर्यंत त्याला अर्थ आहे. निखारा एकदा जर तुम्ही चिमट्यानं उचलून बाहेर घेतलात, 10 मिनिटानंतर त्याचा कोळसा होतो. प्रेम करणाऱ्या, तुम्हाला समजावून घेणाऱ्या, कधीतरी रागावणाऱ्या, पाठीवरती हात टाकणाऱ्या, रडायला भरभरून आल्यानंतर ओंजळ धरणाऱ्या माणसांच्यात जोपर्यंत आपण आहोत
तोपर्यंत जगण्याला अर्थ आहे. एकदा का याच्यातून बाहेर गेलो की आयुष्याचा कोळसा झाल्याशिवाय राहत नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. जसं मी मगाशी म्हणालो, पैसा पद प्रतिष्ठा या गोष्टीसाठी हे आहे. सर आपण म्हणतोय आपण नाती जपतोय, हक्क सोड पत्रावरच्या सहीची किंमत महाग झाली सर. आणि जमीन जर हायवेला असेल तर अजून. काय म्हणालो बघा, हक्क सोड पत्रावरच्या सहीची किंमत महाग झाली. तुमचा अधिकार आहे, घ्यायला हरकत नाहीच आहे, तो घ्यायलाच हवा. नात्यांच्यातलं महत्व कोण जपणार? आई वडिलांच्या जबाबदारीच्या संदर्भात आपण पुढाकार घेणार आहोत का? आणि हे मी महाराष्ट्रभर बघत असताना जाणवतं. मला संदर्भ आठवतोय तो सर. याचं कारण मूळ याच्यात आहे, अहंकारानं नाती संपली, कुटुंब व्यवस्था संपली ती फक्त अहंकारानं. आणि हा अहंकार कुठून येतो? तर माझं महत्व वाढायला पाहिजे याच्यातून येतो, की मी म्हणतोय ते सत्य आहे, मीच म्हणतोय ते सत्य आहे, मलाच सगळं मिळायला हवं, तो सन्मान प्रतिष्ठा पैसा या सगळ्या गोष्टी मला मिळायला हव्यात, त्याच्यातून तो अहंकार जन्माला येतो. पण संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस ज्ञानेश्वरी माधुकरी मागायला गेले होते, माधुकरी मिळाली नाही, संन्यासाची पोरं म्हणून हिनवलं. संत ज्ञानेश्वर आले, त्यांनी त्या कुटीमध्ये गेले, त्या कुटीचं दार ताटी लावून घेतली. 14 वर्षाची मुक्ताई ज्ञानेश्वरांना विनंती करते, विनवण्या करते. भीती ही आहे, मुक्ताईच्या मनात भीती ही आहे, दार लोटून घेतले, भाऊ आत्महत्या वगैरे करेल की काय, आगळीक काही होईल की काय, ही 14 वर्षाच्या कोवळ्या मुक्ताईच्या मनात भीती आहे. आणि ती ज्ञानदेवाला विनंती करते, विश्वरागे झाले वणी संत सुखे व्हावे पाणी. म्हणजे विश्वाच्या मुखातनं राग जरी आला, संताप जरी आला, तरी संतांच्या मुखातनं पाणी यावं, आणि हे समजदार माणसांनी लक्षात घ्यावं. 14 वर्षाची कोवळी मुक्ताई ज्या वेळेस त्या विनवण्या करत होती, कदाचित विठ्ठलाच्या हृदयाला देखील पाजर फुटला असेल, एवढ्या त्या विनवण्या होत्या. तुम्ही ते ऐकलं, समजून घेतलं तर लक्षात येईल. ज्ञानदेवानी ताटीचं ते दार उघडलं आणि ज्ञानदेव बाहेर आले. मला असं वाटतं की नात्यांच्या मध्ये मुक्ताईनं दिलेला संदेश हा अहंकार संपवायला आम्ही समजून घेतला पाहिजे, की विश्वरागे झाले वणी संत सुखे व्हावे पाणी. आजच्या काळात संत कुणाला म्हणायचं? तर मला असं वाटतंय, ज्या माणसाची समज अधिक आहे तो संतत्वाकडे न्यायला निघतो, आणि समज आहे त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. जर आम्ही ते समजून घेतलं आणि अहंकाराचं प्रमाण कमी केलं तर नाती टिकतायत. कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल तर सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट आम्हाला करावी लागेल. संवेदनशीलता नावाचं मूल्य आमच्या जगण्यातनं सर आम्ही हरवलंय. ते संवेदनशीलता नावाचं मूल्य आम्ही जपतो आहोत का? काय होते संवेदनशीलता? मला आठवते सर, माझं घर, माझ्या घराच्या समोर अंगण होतं. ते अंगण शेणानं सारवलेलं, मध्ये तुळशी वृंदावन, कोपऱ्यात कुठंतरी आजी सुपातनं तांदूळ पाकडत बसलेली असायची. ती मुठभर तांदूळ अंगणात टाकायची, चिमण्या यायच्या, कोंबड्या यायच्या, ते तांदूळ वेचायचे. कधी जर मी अंगणात नखे काढत बसलो, नखे काढत जर बसलो आणि ती अंगणात जर नख कधी काढलेली अशी टाकली, तर माझी आजी मला म्हणायची अंगणात नख टाकू नको. मी तिला म्हणायचं काय होते अंगणात नख टाकली तर? ती म्हणायची अरे तुला सांगितलं ना अंगणात नख टाकू नको म्हणून. मी म्हणायचं अगं काय होतं हे तर सांग. ती म्हणायची अरे तांदळाचे दाणे 4 टाकलेत, तुझं नख जे काढलेलं आहे ते तांदळाच्या दाण्यासारखं दिसतंय. एखाद्या चिमणीनं किंवा कोंबडीनं तांदळाचा दाणा समजून जर ते नख वेचलं तर चिमणीची आतडी खूप नाजूक असतात, तिच्या आतड्यांना इजा होईल, चिमणी मरेल. त्या वयात ते कळालंच नाही ती काय म्हणते ते, पण चिमण्यात जगायला पाहिजेत ही त्याची भूमिका होती. पुढं महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, आत्ताही शाळा महाविद्यालय शिकणाऱ्या मुलांच्या आयुष्यात आहे एन्व्हायरमेंट एज्युकेशनचे सर प्रोजेक्ट आहेत. आत्ता एन्व्हायरमेंट एज्युकेशन, पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे. कसं? झाडं कापायची, पानं तयार करायची आणि त्या पानांच्या वरती लिहायचं झाडं जगवा, झाडं वाचवा. शाळेमधले प्रोजेक्ट आता असे आहेत, प्लॅस्टिक वापरू नका हा प्रोजेक्ट आहे विद्यार्थ्यांना, आणि त्या प्रोजेक्टला फाईलच प्लॅस्टिकची आहे. तर अशा पद्धतीनं पर्यावरणाचं रक्षण करण्याकडे आपण आहोत. आजीनं चिमणी दारात यायला पाहिजे म्हणून मुठभर तांदूळ टाकण्याकरता तिची ती वृत्ती होती, तो हात होता, म्हणून चिमण्या दारात येत होत्या. आमचं सगळ्यांचं लहानपण हे तारांच्या वरती बसणारी चिमण्यांची शाळा बघत मोठं झालंय. आता मी हे का सांगितलं तर
पर्यावरण रक्षणातली जी दांभिकता आहे ना सर, तीच दांभिकता नात्यांच्या मध्ये आली. म्हणजे पर्यावरण रक्षणातली दांभिकता म्हणजे सांगतो तुम्हाला, ग्रामपंचायतीचा जो कार्यक्रम आहे ना, तो कार्यक्रम दरवर्षी त्याच खड्ड्यात झाड, फोटो झाला की झाडाचा आणि आपला संबंध संपला. ती दांभिकता आता नात्यांच्यात आली आणि कुटुंब व्यवस्था हरवली. ती दांभिकता म्हणजे काय? दाखवणं वाढलं. बेंबीच्या देठापासून येणारा उमाळा वाढला का? काळजी वाढली का? प्रेम वाढलं का? विश्वास वाढला का? तर ह्यातल्या गोष्टी वाढल्या नाही, दाखवणं वाढलं. आणि ते दाखवणं इतकं आहे बघा, म्हणजे गंमत सांगतो. माझी आई एखाद्या पेशंटला जर दवाखान्यात बघायला जायची असेल मॅडम, तर माझी आई त्या पेशंटला बघायला काय घेऊन जायची? तर मी कोकणातला आहे थोडासा, घाटमाथ्यावरचा. तिथं सर जुनळे जिरगे नावाचे तांदूळ आमच्या इकडे पिकतात. आई तो एकच पटीत जे आहे, एकच शेत जे आहे ना, एक ओपा, तर तो घरात खाण्यासाठी आई करायची. म्हणजे सणावाराला ते खाता येतील तांदूळ म्हणून. आणि ते तांदूळ इतके सुगंधित, ते घरात शिजायला ठेवल्यानंतर 4 घरात त्याचा सुगंध पसरायचा. माझी आई म्हणायची की एखाद्या बाळंतीण स्त्रीनं हे जर तांदूळ तुपातनं खाला भात, तर तिच्या आरोग्याला खूप चांगला असतो. आई त्यातल्या तांदळातले मापटं 2 मापटं जे काही तांदूळ आहे ती बांधून घ्यायची. आणि आमच्याकडे मेतोंडा नावाचा एक पदार्थ आहे, गहू भरडायचे, त्याच्यामध्ये गूळ, खोबरं वगैरे, वेलची वगैरे टाकायची आणि तो रात्री फक्त विस्तवावरती ठेवायचा, शिऱ्यातला वेगळा प्रकार. आणि ती पदार्थ तयार करायची आणि ते पदार्थ घेऊन ती पेशंटला बघायला जायची. मला कळालं नाही हा बिस्किट पुडा मध्ये कधीपासून आला. माझा विरोध बिस्किट पुड्याला नाहीये, माझा विरोध दांभिकतेला आहे. कुठल्या दांभिकतेला सांगतो? पेशंट दवाखान्यात ऍडमिट आहे, त्याचं पोट बिघडले म्हणून, आणि आमचं सुशिक्षित त्याला ब्रेड घेऊन बघायला जाते. म्हणजे नेमकी भूमिका काय? ते घरला यावं की बातमीच फक्त घरला यावी? पोट बिघडलेल्या पेशंटला बेकरीतलं प्रोडक्ट घेऊन कसं काय आपण जाऊ शकतो? तर आमचा पेशंटशी संबंध नाही, आमचा संबंध या गोष्टीशी आहे. मी बघायला गेलो एवढं त्याला कळालं की माझं काम संपलं. आणि बघायला जाण्याच्या अगोदर जर ते कदाचित गेलं, तर ते गेल्याबद्दल आपण हळहळत नाही, आपण हळहळतोय या गोष्टीबद्दल. एखादा दिवस अजून थांबलं असतं तर बरं झालं असतं, मी बघायला जायला नाही, पाहुणे काय म्हणतील. ही दांभिकता आमची नात्यातली वाढते. ज्या जुन्या माणसांच्याकडं पेशंट विषयी काळजी होती, त्याच्या तब्येतीची जी काळजी होती ती कमी झाली आणि आम्ही फक्त सोपस्कार काढण्याकडे पुढे जातो. म्हणजे इथं आयन आहेत त्यांची तर म्हणजे माफी मागून परत हे विधान करतोय मी की एखाद्या घरात जर आपण पेशंट बघायला गेलो तर महिला वर्गांचं बऱ्याच वेळा लक्ष याच्याकडे असतं, किचनला परशी कुठली आहे, कप बशा कुठल्या कंपनीचे आहेत, ट्रॉली कुठली आहे, डिश कशा कंपनीच्या आहेत. आणि येता येता आपलं पेशंटला म्हणायचं काळजी घे, आमचा एक पाहुणा हेनच गेलाय, म्हणजे ते जगतच नाही. आणि ही नात्यातली दांभिकता जेवढी वाढत जाईल तेवढं प्रेम कमी होत जाईल. आणि हे प्रेम कमी झालं तर कुटुंब व्यवस्था कोलमडीत येणार. आणि आता मी ज्या पुण्यात राहत होतो सर, मी बघितलंय ग्रामीण भागामध्ये अजून एक गोष्ट आहे. ती गोष्ट काय आहे सांगतो. घरातल्या मुलगीचं लग्न करायचं आहे, तर ते लग्न करत असताना काय अपेक्षा असतात आमच्या, की मुलगा सरकारी नोकरीत पाहिजे किंवा खाजगी जरी असला तरी तो उच्च पदस्थ असला पाहिजे. अगदी ओके. पुण्यात त्याचा स्वतःचा फ्लॅट असला पाहिजे. कितव्या वर्षी? 27व्या वर्षी. शिक्षण कधीपर्यंत घेतलंय? 26व्या वर्षापर्यंत. 27व्या वर्षी त्याचा 50-60 लाखाचा आम्हाला फ्लॅट हवाय. ओके, ठीक आहे. तो फ्लॅट घ्यायला त्याच्यासमोर 2 पर्याय शिल्लक राहतात, एक तर दरोडा टाकणे किंवा कर्ज काढणे. आपण सर्वसामान्य आहोत, ते दुसरा पर्याय आपण निवडतो. म्हणजे 60 लाख रुपयाचा कर्जदार जावाई आम्हाला पाहिजे. चालतो, बरं ठीक आहे, तोही असू दे. बरं, ते कर्ज काढले 60 लाखाचं, लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर पुढच्या वर्षभराचं शेड्यूल असं आहे, EMIचे हप्ते भरायसाठी दोघांनी काम करायचं. म्हणजे सकाळी 8 वाजता एकानं बाहेर पडायचं, 9 वाजता दुसऱ्यानं बाहेर पडायचं, संध्याकाळी 7 वाजता कुणीतरी येतं, 8 वाजता कोणतरी पार्सल घेऊन येतं किंवा जेवूनच बाहेर येतं. 60 लाखाच्या फ्लॅटला कुलूप आहे, घरात कुणीच नाही. घेतला कशासाठी? बरं, तुम्ही सर असं म्हणाल सगळे, बरोबर का? मग मुलींनी बाहेर काम करायचं का नाही? अजिबात नाही बरं का, मी पुरोगामी विचारांचा आहे. मी उलट असं म्हणतो, मुलींनी काम केलं पाहिजे, मुलांनी काही वेळेस घर सांभाळलं पाहिजे.
प्रवीण शिंदे नावाचा पुण्यातला एक मुलगा आहे, IT कंपनीत असणाऱ्या या पोरानं महाराष्ट्रातला पहिला तो मुलगा आहे, बाळ सांभाळायला नोकरी सोडली त्यानं. हा एक प्रवीण शिंदे नावाचा, मी त्याही विचारांचा आहे. आता दोघं जण काम करतायत. पुढं गंमत बघा, ते EMIचे हप्ते भरायला दोघांनी काम करायचं. आणि अशात जर त्या दोघांना बाळ झालं तर जी पाहुण्यातली जी आजी ह्या अर्धा वर्षात मेली का जिवंत आहे हे बघितलं नव्हतं, ती आजी शोधून काढायची. कशाला? बाळ घ्यायला. तिच्या राकुंडीचा प्रश्न हा जागतिक लेवलचा प्रश्न होतोय सर. म्हणजे तिला जर ते फ्लॅटमध्ये आणलं, 10व्या टॉवरमध्ये 10व्या मजल्यावरती जर असेल, खिडकीकडे गेली की तिला चक्कर, दाराकडे गेली की चक्कर. अशी एखादी आजी शोधून इनोवामध्ये बसवायचं, सगळं साहित्य घेऊन तिला घराकडे जायचं. आणि ज्यांच्याकडे आजी नाही त्यांनी काय करायचं? पाळणा घर बघायचं. आता या पाळणा घरामध्ये ते बाळ मोठं होतंय. त्या बाळ जेवलं नाही तर ती दाई असं म्हणते, जेव नाहीतर तुझ्या बापाला सांगतो, खा नाहीतर तुझ्या आईला सांगतो, गप्प बस नाहीतर आईला सांगतो. त्या बाळाच्या डोक्यामध्ये एकच संकल्पना येत राहते, आई बाप आहेत का हिटलर? कोण आहेत? ते सांभाळणाऱ्या दाईला आई म्हणते, खऱ्या आईला मॅडम म्हणतं. आणि मॅडमला असं वाटतं की म्हातारपणात ह्यानंच रावण बाळ व्हावं. कसं काय? वृद्धाश्रम वाढले कसं काय? सर, पाळणा घरं वाढली त्याचा परिणाम वृद्धाश्रमात आहे. जर बाळ पाळणा घरात वाढत असेल तर मायेचा आपुलकीचा स्नेह कुठे आहे? त्याला मिठीची गरज आहे, त्याला स्नेहाची गरज आहे, त्याला कुणीतरी जवळ घेण्याची गरज आहे, त्याला अंजारण्याची गोंजारण्याची गरज आहे. अशा काळामध्ये ते बाळ आपल्या जवळ नाहीये. संस्काराचं देणं रुजवणार कसं आहोत? त्याला काही गोष्टी समजायला हव्यात, त्या आम्ही देणार कशा आहोत? आणि त्या देत नसल्यामुळं बऱ्याच वेळा संवेदनशीलता नावाचं मूल्य त्याच्यामध्ये रुजतच नाहीये. म्हणजे मी माझ्या आईवडिलांचा आदर करायला पाहिजे, शेजाऱ्यांचा आदर करायला पाहिजे, सद्गुणांचा विचार करायला पाहिजे, चांगल्या गोष्टीचं पाईक व्हायला पाहिजे. या गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर स्पर्धा त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आणि ती स्पर्धा त्याला कमी वयामध्ये त्याच्यातला माणूस पण संपवते, त्याच्यातला स्नेह, आपुलकी, जिव्हाळा या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या त्याच्यात संपत जात आहेत. हे संवेदनशीलता नावाचं मूल्य आम्ही जपायला हवं. नात्यांच्यातला संवाद संपलाय, घराघरातला संवाद आता संपलाय. आम्ही बोलत नाही आहोत एकमेकाविषयी. आम्ही एकत्र आलो की एकमेकांच्या बरोबर बोलायला पाहिजे, उलट आम्ही एकमेकाविषयी बोलतो फक्त. आणि एकमेकांच्या विषयी बोलून आम्ही पुढे जाणार नाही आहोत. एकमेकांच्या बरोबर आम्ही कधी बोललोय? मी स्वतः असं म्हणतो की सर, बेडरूम ही जगातली सगळ्यात पवित्र जागा आहे. पण सत्य जर सांगायचं गेलं तर सत्य असं आहे, अनेक बेडरूम मधनं फक्त हुंदक्यांचा आवाज येतो आहे. आणि आम्हाला नाकारता येत नाही. आम्ही चेहऱ्यावरती मेकअप असलेत, आम्ही दाखवतो आहोत की किती आनंदी आहोत, किती सुखी आहोत. एकेका व्यक्तीला जरी बाजूला घेतलं आणि त्यांच्या आयुष्यातला संघर्ष विचारला तर पाण्यानं डोळे डबडबतील इतके आपण भरलेलं आहोत. हे भरलेलं व्यक्त करण्याच्या जागा आमच्या आयुष्यात कुठं आहेत? किती आहेत? घरातला संवाद आमच्या सकस किती आहे? मुलांच्या बरोबरचा आमचा संवाद सकस किती आहे? बरं, तेही जाऊ दे. पत्नी बरोबर जर आम्ही सकाळी जर फिरायला जात असेल सर, किंवा संध्याकाळी फिरायला जात असेल आपण पत्नी बरोबर, तर आपला संवाद काय असतो? काय संवाद असतो? आपण असं म्हणतो, इंदुमती जोंधळेंचं बिनपटाची चौकट वाचलेस? बघितलंस काय आहे? जसं सर मगाशी म्हणाले की विलास पाटील सरांचा उल्लेख झाला वादळ वाटाचा, ते वादळ वाटा वाचलंस? धक्कातंत्राचा पहिल्याच पानावर उल्लेख आहे. वादळ वाटामध्ये तर धक्कातंत्राचा पहिल्यांदाच वापर केलाय की विलास पाटील सरांच्या वडिलांचा जो खून झालेला होता. वाचलं का हे विचारतोय आम्ही? नाही. तुला कुठली वेब सिरीज आवडते? बोललोय कधी आम्ही? तुझ्या आवडीचा एखादा व्हिडिओ काय आहे? ही कविता बघितलीस? ही गझल ऐकली? नाही. आमचा संवाद बघा. या महिन्यात एवढे येतील, पुढच्या महिन्यात एवढे, मग ह्या महिन्यात हे आले की पुढच्या महिन्यात ते करू. आता काही लोक एकमेकाकडे बघतायत बरं का सर, मी त्याला जबाबदार नाही बरं का. मला जायचं आहे, 550 किलोमीटर अंतर आहे माझं. तुमचा प्रश्न तुम्ही सोडवा. आता त्याच्यात अजून एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाबद्दल साहेब न बोललेलं बरं. जेवताना मोबाईल, आता बघू नका एकमेकाकडे, कारण घराघरातला हा प्रश्न आहे. किती वेळा सांगायचं तुम्हाला ठेवा ते बाजूला जरा, किती वेळा सांगायचं तुम्हाला बाजूला ठेवा जरा ते. आम्ही हा संवाद करतच नाही. आम्ही काय बोलतो आहोत की हे पैसे इकडून आले की त्याचं काय करायचं, ते पैसे तिकडून आले की त्याचं काय करायचं. कोण आहोत आपण? बँकेचे संचालक? पती पत्नीच्या नात्यातला संवाद कुठे आहे?
आम्ही बोलतो आहोत एकमेकाशी, ऐकून घ्यायला आमचे कान तयार आहेत. तुमच्या घरातलं बाळ ज्यावेळेस बाहेर जातं दिवसभर त्याच्या आयुष्यामध्ये बरंच काही घडत असतं. तुम्ही स्वतः ज्यावेळेस बाहेर जाता तुमच्या आयुष्यात बरंच काही घडत असतं. तसंच घरातल्या गृहिणीच्या आयुष्यातही बरंच काही घडत असतं. आम्ही ऐकायला का आतुर आहोत? कधीतरी असं म्हणालोय, काय घडलं दिवसभरात आज सांग ना, मला ऐकायचं आहे. घरात कुणीतरी आलं आणि आम्ही असं पटकन म्हणालो, सांगा ना काय झालं ऑफिसमध्ये आज, काय घडलं तुमच्या दिवसभरात आज, सांगा, बोला तुम्ही, मी ऐकायला तयार आहे. मुंग्यांच्या वारुळामधनं मुंग्या बाहेर याव्यात तसे शब्द बाहेर येतील, पण आम्ही ऐकूनच घ्यायला तयार नाही आहोत. घरातले संवाद संपलेले आहेत, नात्यांच्यातले संवाद संपलेले आहेत. माझा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आपण सगळ्यांनी शोधूयात. त्या प्रश्न असा आहे, तुमच्या मुलाला मिठी मारून किती दिवस झाले? तुमच्या मुलीला मिठी मारून किती दिवस झाले? माझा वडिलांना सगळे हा प्रश्न आहे. मुलीला मिठी मारून तिचा मुका घेऊन तिच्या डोक्यावरनं हात फिरवून किती दिवस झाले? आयांना प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या मुलाला मिठी मारून त्याचा मुका घेऊन त्याच्या डोक्यावरनं हात फिरवून किती दिवस झाले? हा प्रश्न मेघदे सर मी विचारला ना. काही वेळेस काही आया हसतात, काही माणसं हसतात. मी मुलाला म्हणालोय, कधी मारणार आहात? कधी मारणार आहोत आपण? बरं, काही मुलं ऐकतात त्यांना प्रश्न विचारतोय, बापाला मिठी मारून किती दिवस झाले? कडकडून मिठी मारून किती दिवस झाले? आभास शिल्लक राहतात, फक्त आभास, काही शिल्लक राहत नाही. मुलगी नांदायला जाईपर्यंत आम्ही तिला मिठी मारत नाही, आणि ती नांदायला निघाली की मंडपात सर कॅमेरा लागला की बाप ढसा रडतो. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत सुखाचं साधन घरात आहे. पगाराच्या आकड्यावरती, घड्याळाच्या काट्यावरती चालून सुख प्राप्त होत नाही. आम्ही कधी मिठी मारली त्यांना? आणि पुढं कितीही प्रयत्न केलात, बाप गेला की मिठी मारता येत नाही, आई गेली की मिठी मारता येत नाही. आणि हे फक्त शिल्लक राहतं डोक्यात आमच्या. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत घरात आम्ही खरं तर मिठी मारायला पाहिजे, जवळ घ्यायला पाहिजे, मुका घ्यायला पाहिजे. मी धाडसाचं विधान करतोय, ज्या घरात वयाच्या 25व्या वर्षापर्यंत आई मुलाला मिठी मारते, बाप मुलाला मिठी मारतो, त्या घरातली मुलं 31 डिसेंबरच्या पार्टीला बाहेर नाही, घरात असतात. संतांचं वचन आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उदरी. हातात पाळण्याची दोरी घेऊन जगाचा उद्धार होत नाही. कुठपर्यंत जाऊ द्यायची आणि कुठून ओढायची हे चांगलं कोणाला कळत असेल तर ते नात्यातल्या माणसांना कळतं, आणि आम्हाला ते करावं लागेल, तो जिव्हाळा जपावं लागेल. फक्त हेच संवाद होत नाही म्हणून. सर माझं एक लाडकं उदाहरण आहे. घरात 4 माणसं जेवायला बसलेत सर, 4 माणसं. वडील जेवायला बसले, छोटी मुलगी जेवायला बसले, मोठी मुलगी जेवायला बसले, आणि पलीकडं त्यांचा मोठा मुलगा जेवायला बसलाय. आई जेवायला वाढते, त्या चौघा नाही. मोठ्या मुलाच्या ताटातली भाजी संपले. वडील त्याला विचारतायत, आई त्याला विचारते, बाळा ताटातली भाजी संपले, वाढू का? ऐकू जाण्याचा प्रश्नच नाही, त्याच्या कानात हेडफोन होते. आई त्याला परत विचारते, बाळा ताटातली भाजी संपले, वाढू का? तरीही त्याला ऐकू गेलं नाही. आता आईनं मोठ्यानं बोलायची अडचण आहे. आई जर मोठ्यानं बोलली, वडील बाजूला आहेत, वडिलांना ऐकू जाणार, आणि वडिलांना ऐकू गेलं की रामायण आणि महाभारत एकदम. म्हणून आई त्याला खुणवून विचारते, बाळा ताटातली भाजी संपले, वाढू का? त्याला तरीही लक्षात येत नाही. मोठ्या मुलगीच्या लक्षात येतं, आता पुढं काय होणार आहे. ती पटकन उठली, आता अभ्यासाच्या खोलीमध्ये गेली आणि तिथून मेसेज टाकला, दादा पुढं बघ, आई तुला भाजी विचारते. वितभर अंतरावरती हे घडतंय. आम्ही कुणाबरोबर बोलतो आहोत? एकमेकांच्या बरोबर बोलतात. माझा प्रश्न असा आहे सगळ्यांना, तुम्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सगळेजण आहात, तुमचा मावस भाऊ तुम्हाला फेसबुकला आणि इन्स्टाला मित्र आहे का नाही? आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर का? मावस भाऊ तुम्हाला सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर का हवाय? तुम्हाला चुलत बहीण सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर का हवी आहे? तुमच्या घरातला मुलगा तिथं का हवाय? समोर का नकोय? आता घराघरांची अवस्था काय आहे? वडील आतल्या खोलीत, मुलगा बाहेरच्या खोलीत. मुलगा आतल्या खोलीत गेला, वडील बाहेरच्या खोलीत. जिथं मुलं वयात आलेले आहेत तिथं ही परिस्थिती आहे. मुलाला काय हवं असेल तर त्यांना आईला सांगायचं. मग त्या आईनं थोडं सौम्य करून वडिलांना सांगायचं. जसंच्या तसं सांगितलं तर साहेब तुमचं काम वाढलंच म्हणून समजा. जसंच्या तसं सांगितलं तर मग वडिलांनी सांगितलेलं थोडं सौम्य करायचं आणि ते बाळाला सांगायचं. आईमध्ये जळते काही कुटुंबात नाही.
आणि जर त्या 2 दिवसात जर आई माहेरला गेली, 2 दिवस माहेरला जर गेली, तर आईला झोप लागत नाही तिकडं. त्या बिचारीच्या डोक्यात तेवढंच असतं, हे दोघं बाबं काय करतात कुणास ठाऊक पाठीमागं. आपल्या मुलांच्या बाबतीतले हे प्रश्न निर्माण होत आहेत का? तर संवादाचा सगळ्यात मोठा झालेला अभाव. आम्ही एकमेकांच्या बरोबर बोलत नाही. आत्ता 8वी 9वीच्या मुलांच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व करा काय घरात घडतंय. घरातला मुलगा 8वी 9वीला असेल आणि पाहुणे येणार आहेत असं कळालं की तो मुलगा काय करतो? मोबाईल घेतो आणि स्वतःच्या रूममध्ये जातो, किंवा मोबाईल घेतो आणि सरळ किंवा बाहेर जातो डायरेक्ट. अंदाज घेऊन तो घरात येतो पाहुणे कधी गेलेत. म्हणजे पाहुण्यांच्या बरोबर बोलावं असं वाटतच नाहीये. आणि हा संवाद इतका कमी 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 होत चाललाय की मनातलं जिव्हाळ्यातलं बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे हे आम्हाला वाटत नाही. मी पूर्वीच्या जरासं काळात जातो, इथं आजीच्या वयाचे आहेत लोक, त्यांच्या काळामध्ये कुणी समुपदेशन केलं होतं? मुलांचं, मुलींचं, महिलांचं, घरातल्यांचं समुपदेशन कुणी केलं होतं? संवाद सकस होता आणि त्या संवादानंच फक्त हे समुपदेशन केलेलं होतं. आता तो पूर्णतः आम्ही बोलत नाही आणि त्याच गोष्टीचा अभिमान बाळगतोय. आम्ही बोलत नाही या गोष्टीचा. माझे एक मित्र आहेत बबलू वडर नावाचे सर, या तंत्रज्ञानातल्या गोष्टींच्या वरती एक खूप छान ते असं म्हणतात की आउटडेटेड झाले आयुष्य, स्वप्न डाउनलोड करता येत नाहीत आणि संवेदनाच व्हायरस लागलाय, दुःख आता सेंड करता येत नाहीत. जुने पावसाळे उडून गेलेत डिलीट झालेल्या फाईल सारखे, जुने पावसाळे उडून गेलेत डिलीट झालेल्या फाईल सारखे, आणि घरं आता मुकी असतात रेंज नसलेल्या मोबाईल सारखी. हँग झालेल्या पीसी सारखी मातीची स्थिती वाईट, हँग झालेल्या पीसी सारखी मातीची स्थिती वाईट. नाती माती जोडणारी कुठलीच नाही वेबसाईट. 21व्या शतकामध्ये केवढी मोठी ही चूक, 21व्या शतकामध्ये केवढी मोठी ही चूक. रक्तातल्याच नात्यासाठी आता लागतं फेसबुक. कॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये संस्काराला जागा नाही आणि फाटली मन जोडणारा इंटरनेटवर धागा नाही. करप्ट झालेत नाती आणि फॉर्मॅट झाले घर, करप्ट झालेत नाती आणि फॉर्मॅट झाले घर. हाताशी असतो मोबाईल आणि छातीशी असतो कॉम्प्युटर. सगळी साधनं जवळ आहेत पण मनातलं व्यक्त होण्याच्या जागा दिवसेंदिवस कमी होत चालल्यात आणि हे कुटुंब व्यवस्था हरवण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. आत्ता सोशल मीडियामध्ये एक प्रश्न असतो, पालकत्वावरती बोलताना अनेक व्याख्याते हा प्रश्न विचारतात, मुलं सोशल मीडिया जास्त वापरतात का नाही? वापरतात का नाही? वापरतात, बरोबर आहे ना? जर ही वापरत असतील आणि आपल्याला असं वाटत असेल की आम्ही कमी वापरतोय तर ते चूक आहे. पालकही मोबाईल ॲडिक्टेड आहेत हे आम्हाला मान्य करावं लागेल. का वापरतात? त्या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ असं आहे, ज्या वेळेस त्यांचं ऐकणाऱ्या लोकांची संख्या कमी होते, त्यांच्याबरोबर बोलणाऱ्या लोकांची संख्या कमी होते, त्यावेळेस ती व्यक्त होतात जिथं त्यांना कोणीतरी ऐकतंय, जिथं कोणीतरी त्यांच्याबरोबर संवाद साधतंय, जिथं त्यांच्याबरोबर कोणतरी गोड बोलतंय. झाडाच्या मुळांचा नियम तिथं लागू पडतो. मुळं कुठं जातात? जिथं पाणी आहे, जिथं ओल आहे तिथं मुळं धाव घेतात. आपण व्यक्त झाल्यानंतर कोणतरी ऐकून घेणार आहे अशा ठिकाणी मुलं जात आहेत, तरुणाई त्या ठिकाणी जाते. 9वीतल्या मुलगीला 8 दिवसापूर्वी पळून जाताना अडवलंय. मी सांगितलंय साहेब, खरं बोलेन, डाटा आहे याच्यात. 9वीतल्या त्या दिदीला प्रश्न विचारला, दिदी काय अडचण आहे ग? आई वडिलांनी काय नाही दिलं बाळा तुला? सगळं दिलं ना ग आई वडिलांनी. आई वडील किती कष्ट करतायत? त्या मुलीचं उत्तर असं आहे, आई वडिलांनी सगळं दिलं, तो मला समजून घेतो. म्हणजे समजून घेतो या शब्दाचा अर्थ असा आहे, त्याच्याकडं प्रचंड वेळ आहे आणि तो प्रत्येक गोष्टीला हा म्हणतोय, तो प्रत्येक मेसेजला गोड उत्तर देतोय, तो गोड बोलतोय आणि या गोष्टीला त्यांना समजून घेतोय असं वाटतंय. अनेक कुटुंबांच्या मध्ये मुलांना व्यक्त होण्याच्या जागा शिल्लक ठेवलेल्या नाहीत, त्यांना समजून घेणाऱ्या जागा दिसत नाहीयेत, म्हणून ती मुलं माध्यमांच्या मध्ये जास्त आहेत. आणि त्याचा परिणाम काय आहे? मी परिणाम दुपारी मेघदे सरांशी बोलत होतो. माझ्या एका मित्रानं निलेश अभंगनी ती पोस्ट टाकले. त्यांनी पोस्ट काय टाकले माहित आहे? खून होत नव्हते असं नाही बरं का. पूर्वीही खून होतच होते, पूर्वीही मारामाऱ्या होत होत्या, पूर्वी खूनही होत होते. आत्ता जे खून होत आहेत ना, त्या खुनाच्या पद्धतीत बदल झालाय. काय खुनाची पद्धत आहे? तुकडे करून कुकरला शिजवले, तुकडे करून फ्रीजला ठेवले. कोल्हापुरातली घटना आहे. एकाला रात्री रस्त्याला विजेच्या खांबाला लोंबकळणाऱ्या त्या वायरनं त्यानं गळा आवळून मारलंय आणि मारल्यानंतर अर्ध्या तासात घरात जाऊन तो झोपलाय. झोप लागले त्याला, झोप लागले गाढ, आणि त्या गाढ झोपेतनं त्याला उठवून पोलिसांनी नेलाय. ही क्रूरता कुठून आली? ही क्रूरता
8 तासाच्या वेब सिरीजमधून आहे आणि 8 तासाचा वेब सिरीज त्यांना बोलायला वेळ कसा काय, ती बघायला कसा काय वेळ मिळतो, त्याचं कारण असं त्याच्याबरोबर संवाद साधणारं, त्याच्याबरोबर बोलणारं किंवा एकमेकांच्या बरोबर बोलणारं कुणी नाहीये. मी अशी काही कुटुंब बघितलेत, त्या कुटुंबांच्या मध्ये पती पत्नी एकाच सोफा सेटवर जरी बसलेली असतील तरी ती एकमेकाबरोबर बोलत नाहीत, एकमेकाकडे बघत नाहीत, एकमेकाची सुख दुःख समजून घेत नाहीत किंवा ती जाणीव ही होत नाही की आपण बोलायला पाहिजे. आणि त्याचे परिणाम हे आहेत. नवभांडवलदारांनी कुटुंब व्यवस्था संपवली. माझं हे थोडं कडू वाटेल, पण नवभांडवलदारांनी सर कुटुंब व्यवस्था संपवली. मन, मनगट आणि मेंदू या 3 गोष्टी जोपर्यंत आमच्या स्वतःच्या ताब्यात राहणार नाहीत तोपर्यंत नाती टिकवता येणार नाहीत, तोपर्यंत घरातली संस्कृती टिकवता येणार नाही. मी परत एकदा म्हणतोय, मन, मनगट आणि मेंदू या 3 गोष्टी कुणाच्या ताब्यात असायला हव्यात? आमच्या. पण आता याच्यावरती ताबा कुणाचा आहे? आमचा आहे? किती लोकांना असं वाटतं की आमचा ताबा त्याच्यावरती आहे? जर तुमचा ताबा आहे असं जर वाटत असेल तर सेटिंगमध्ये डिजिटल वेलबिंग नावाचा ऑप्शन आहे. आता झाल्यानंतर हे लेक्चर जरा चेक करून घ्या. सकाळपासून किती वेळा तुम्ही मोबाईलवरती किती वेळ घालवलाय हे दिसतं. सेटिंगमध्ये डिजिटल वेलबिंग मध्ये ते दिसतं किती वेळ घालवलाय. बरं, या साधनाला जेवढा वेळ तुम्ही सकाळपासून टच केलंय, जेवढा वेळ तुम्ही सकाळपासून या साधनाला टच केलंय तेवढा वेळ मुलांना टच केलंय, तेवढा वेळ पत्नीला स्पर्श केलाय, तेवढा वेळ कुणाचा तरी नात्यातला हात हातात घेतलाय, तेवढा वेळ आईचा हात हातात घेऊन त्याच्यावरती हात ठेवलाय. स्पर्शानं हे सगळंच्या सगळं म्हणजे सगळ्या भावना जिवंत होतात, त्या टिकवून ठेवता येतात. याला जेवढा स्पर्श आहे तेवढा नात्यातल्या माणसांना स्पर्श नाहीये. आणि नवभांडवलदारांनी आमचा मन, मनगट, मेंदू या 3 गोष्टी ताब्यात घेतल्या. कशा ताब्यात घेतल्या ते सांगतो तुम्हाला. टीव्ही नावाचं माध्यम कुणी घरात आणलं? आम्ही आणलं. का आणलं? मनोरंजन व्हायला पाहिजे म्हणून. बरं, किती लोकांचं मनोरंजन होतंय असं वाटतंय? मनोरंजन होतंय आमचं टीव्हीमुळं, मनोरंजन. बरं, असं जर वाटत असेल तर पुढचा प्रश्न असा आहे, हातात कॉफीचा कप घेऊन 3 तास सलग मी टीव्ही बघितली शांत पद्धतीनं, असे किती लोक आहेत? नाही. मग जर असं केलं नसेल, तुम्ही हातात कॉफीचा कप घेऊन शांतपणे 1 तास 2 तास टीव्ही बघितली, असं जर आपण करत नसेल तर टीव्ही घरात आणला का? का आणला? त्याचं उत्तर इथे मगाच्या दांभिकतेत आहे. पाहुण्यांना दाखवायला. आमच्या घरात मोठा टीव्ही आहे. बरं, त्याच्यात मनोरंजन होत असेल तर मनोरंजन काय झालं आमचं? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सलग टीव्ही बघा. सलग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सलग टीव्ही बघायचा. एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास कसा करावा मुलांनी सांगितलं? आपल्या आरोग्याचे प्रश्न कुठले आहेत आम्हाला कधी सांगितलं? बऱ्याच वेळा नाही. शासनाच्या योजना पोचतच नाहीयेत ग्रामीण भागापर्यंत. कधी आम्हाला त्यांनी सांगितल्या माध्यमातून? कधी सांगितलं नाही. साहेब, मी जिथून येतोय त्या तिथं किंवा आपल्याला, मला माहित नाही नांदेडमध्ये काय परिस्थिती आहे, पण माझ्या भागामध्ये बोगस कंपन्यांचा सुळसुळाट आहे. आणि त्याच्यामध्ये गुंतलेल्या लोकांची संख्या कोणाची जास्त आहे? सुशिक्षितांची संख्या जास्त आहे, कारण त्यांच्याकडे पैसा आहे आणि त्या पैसे बोगस कंपन्यांच्या मध्ये घातलेले. आर्थिक साक्षरता नावाचा एक साधा विषय आपल्या सुशिक्षित लोकांच्या पर्यंत माध्यमांनी कधी पोचवला नाही आजपर्यंत. आम्ही ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बघतोय. शेताच्या बांधावरती काम करणाऱ्या आई वडिलांच्या खिशातले पैसे किंवा सर्वसामान्य माणसांच्या खिशातले पैसे कंपनीच्या दावणीला बांधले गेले पाहिजेत अशी एक व्यवस्था निर्माण केली आणि त्या व्यवस्थेने कुटुंब व्यवस्था संपवली. उन्हाळ्यामध्ये एक व्याख्यानमाला होते, त्या व्याख्यानमालेमध्ये भडकमकर सर बोलले होते. त्या भडकमकर सरांनी सर्वसामान्य माणसाचं चित्रण केलेलं दाखवलंय. मालिकेमध्ये कोण दाखवलं जातं तर सर्वसामान्य माणूस. सर्वसामान्य माणूस कुठे आहे? ते शूटिंग करता येत नाही म्हणून घर मोठं घ्यायचं सर. मग पुन्हा घर मोठं घेतलं तर त्याला डायनिंग टेबल पाहिजे. मग डायनिंग टेबलवरती बसणारा माणूस हा ब्लेझरमध्ये असला पाहिजे. मग ब्लेझरमध्ये असलेल्या माणसाचा बिझनेस असला पाहिजे. मग बिझनेसमध्ये असलेल्या माणसाच्या काहीतरी आयुष्यात कांड घडलं पाहिजे, त्याच्याशिवाय ती मालिका पूर्ण होत नाही. आणि आम्हाला ती सर्वसामान्य माणसाची मालिका वाटत राहते किंवा ते चित्र वाटत राहतं, पण त्याचं कुठलंही चित्र आमच्या जगण्याशी संबंधित नाहीये. भावना संपवण्याचं काम जर केलं असेल तर ते माध्यमांनी केलं. मी परत एकदा म्हणतोय, भावना संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माध्यमांनी केलं. 1 GB 2 GB 264 GBच्या कार्डमध्ये मुसळधार पाऊस आणि ओल्या मातीचा सुगंध भरता येत नाही. आणि आम्हाला हे मान्य करावं लागेल. तो आम्हाला अनुभवावाच लागेल, तो आम्हाला जगावा लागेल, तो बघावा लागेल. आमच्या जगण्यात तो वास्तवात आल्याशिवाय तो आम्हाला अनुभवता येत नाही. माध्यमाने आम्हाला ते दिलं. काय सांगितलं माध्यमाने? जाहिराती बघा ना, गंमत आहेत जाहिराती. म्हणजे माझा कोणाला विरोध नाही बरं का, तरीही सांगतो. दिवाळीमध्ये एक आजोबा येतात, माहिती आहे ना?
काय म्हणतात? पाठ आहे सर, पाठ आहे सगळं, उठा. अभ्यासासाठी नाही उठवलं आम्हाला. बरं किती दिवस? 8च दिवस. बरं माझा या साबणाला विरोध नाही, जाहिरातीला विरोध नाही. विरोध या गोष्टीला आहे, तो साबण जर वापरला नाही तर आपल्याला उगाच गरीब असल्याचा फील येतोय. म्हणजे माध्यमाने आमचं जगणं किती प्रतिष्ठेकडे जोडलं सर. इथं तांब्यावर पाणी जर प्यायला ठेवलं असतं आणि त्याच्यावरती वाटी ठेवली असती तर मी पाणी त्याच्यातलं प्यायलो असतोच. तांब्यातल्या पाण्याला वाईट कुणी ठरवलं? कुणी ठरवलं? बाटलीतलं पाणी पिणारा माणूस प्रतिष्ठित आणि तांब्यातलं पाणी पिणारा माणूस हा प्रतिष्ठित नाही. मग घरात आम्ही प्रत्येक वेळेस बाटलीतलं पाणी पितो का? म्हणजे पाणी विकलं जाईल ही संकल्पना कुणी आणली? तर आम्ही असं म्हणतोय की कधी कधी, आता मला माहित नाही, मी वैद्यकीय क्षेत्रातलं मला ज्ञान कमी आहे, कधी कधी म्हणतात याच्यातलंच पाणी जास्त खराब असतं, हेच पाणी जास्त अशुद्ध आहे असंही म्हटलं जातं. याला प्रतिष्ठा कोणी प्राप्त करून दिली? त्या माध्यमाने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आम्ही ब्लेझर कुठले घालायचे, आमचे कपडे कुठले असायला पाहिजेत, आमचं जगणं कसं असायला पाहिजे, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून बऱ्याच वेळा आम्ही या सगळ्या प्रतिष्ठेला, म्हणजे ह्या खोट्या प्रतिष्ठेला आम्ही दावणीला बांधून घेतलं या सगळ्या गोष्टींच्या. तुम्ही जाहिराती बघा ना कुठलेही, चेहरा गोरा होण्याच्या जाहिराती, क्रीम लावल्यानंतर चेहरा काय होणार? गोरा होणार. मान्य, चला गोरे होऊन काय करायचं आहे? म्हणजे हे ठरलंय का आपलं? हे ठरलेलंच नाही. आणि आता तरी एक कवी असं म्हणाले होते की सावळा रंग फार सर चांगला आहे, कारण स्वातंत्र्याच्या अगोदर देखील गोरे बदनामच होते. आणि सावळा रंग चांगला आहे ना. बरं गोरं का व्हायचं हे मला माहितीच नाही. गोरं कशासाठी व्हायचं आहे? माझी आई सर शेतात राबायला गेली ना, 8 दिवस जर ती घरात थांबली तर तिचा रंग उजळतो थोडासा, आणि 10 दिवसानंतर उन्हात गेली की तिचा रंग काळा होतो. आईचा रंग गोरा आहे का काळा आहे याला महत्व नाही ना, ती आई आहे. ती रंगानं आई ठरत नाही ना. पण आमच्या फेअरनेस क्रीमना किती जाहिराती, चेहरा गोरा झाला पाहिजे. बरं तुम्ही गोरे पान झालात आणि एखाद्या गुन्ह्यात अडकलात, गुन्ह्यात, पोलीस घरला येऊन म्हणतील वा वा गोरा पान दिसतोस, तुझा गुन्हा माफ म्हणतील, पायाला धरून ओढत नेतील ना. गोऱ्यापणाचा आणि जगण्याचा काडीचाही संबंध नाही. माझ्या गावाच्या जवळ IPS बिरदेव डोणे साहेबांचं गाव माझ्या गावाच्या जवळ आहे. तुम्हाला माहिती असेल कदाचित, जे मेंढपाळांचा मुलगा IPS झाला ते बिरदेव डोणे साहेब माझ्या गावाच्या शेजारी आहेत. परवा एका कार्यक्रमाची पत्रिका, पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाची पत्रिका द्यालो, हा माणूस ऊसाच्या शेतात पाणी पाजत होता आणि मोबाईल हरवला. किती छोटा मोबाईल सर, मोबाईल हरवला. FRI दाखल करायला गेल्यानंतर ती टाळाटाळ केली FRI केला, आणि IPS झाल्यानंतर अख्खं जिल्हा पोलीस प्रशासन तिकडे घरी सॅल्यूट करायला. कर्तृत्वाला रंग नसतो, जगण्याला रंग नसतो, नात्याला रंग नसतो, भावनेला रंग नसतो. भावनेला फक्त एकच रंग असतो, प्रेमाचा, आपुलकीचा, मायेचा, आधाराचा. आणि तो आम्हाला माध्यमांनी कधी दाखवला नाही. माध्यमांनी या जाहिराती सातत्यानं आम्हाला दाखवत राहिले. तुम्ही जाहिराती बघा ना, ती कोल्ड्रिंकची जाहिरात आहे सर, कोल्ड्रिंकची. एक हिरो कोल्ड्रिंक पितं, दरीतून गाडी वरती काढते, दरीतनं. या हेलिकॉप्टरमधून या हेलिकॉप्टरमध्ये हवेतल्या हवेत गाडी घुसवते. माझी मेघदे कुटुंबाला, परिवाराला विनंती आहे, कशासाठी एवढा खर्च करायचा? 2-2 बाटल्या घरी पोहोचवल्या तर चालेल ना कोल्ड्रिंकच्या, काय गरज आहे? उद्या MPSCचा पेपर आहे, 3 बाटल्या चढवायच्या, राज्यात आलं पाहिजे. कोल्ड्रिंकच्या बाटल्या पिल्यानंतर माणसाचं एवढी ताकद येईल? आपला जन्म व्हायच्या अगोदर 9 महिने अगोदर आईच्या पोटात असताना, माझं चुकत असेल तर मॅडम दुरुस्त करतील, माझं बाळ 5.5 वर्षाचं आहे मॅडम. आता मी पुण्यामध्ये असताना माझ्या वाईफ प्रेग्नंट असताना मी चेक करायला गेलो आणि त्याने डॉक्टर मला म्हणाले की अभिनंदन, प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आहे. आणि थोड्या वेळानं म्हणाले पॉझिटिव्ह आहे पण बाळ आलेलं नाही. मला कळलं नाही. म्हटलं तुम्ही पॉझिटिव्ह आहे म्हणता आणि बाळ आलेलं नाही म्हणजे? ते म्हणाले हृदयाचा ठोका अजून सुरू झालेला नाही. मी म्हटलं तो कधी होईल? माझ्या समोर ते सोनोग्राफी करणार, ते म्हणाले त्याला विचारायचं, मला नाही. त्याला विचारायचं, मला नाही, कारण तुम्हाला अजून मोजता आलेलं नाही. इतका ठिपका होता सोनोग्राफीमध्ये मौली, इतका ठिपका होता सोनोग्राफीमध्ये काळ्या रंगाचा, आणि त्या ठिपक्यात 160च्या स्पीडनं हृदयाचा ठोका मला ऐकवत होते डॉक्टर. इतक्या ठिपक्यात हृदयाचा ठोका सुरू झालाय 9 महिने अगोदर. 9 महिने अगोदर तो ठोका सुरू झालाय. समजा, विचार करा, ते जर म्हणाला 1-2 मिनिट फक्त विश्रांती घेतो, हृदय जर म्हणालं तर आपण फोटोत डायरेक्ट 9 महिने अगोदर तो ठोका सुरू झालाय. आत्ता धुळ्याला कार्यक्रमाला व्याख्यानासनं येत असताना माझ्या ड्रायव्हरनं गाडी एके ठिकाणी थांबवलेली, म्हणाला सर 1 5 मिनिटं कोल्ड्रिंक जरा पितो.
आणि मग बसतो. मी म्हटलं अरे 2 वाजले, कोल्ड्रिंक आत्ता कशासाठी? तो म्हणाला सर झोप यायला लागले. मी म्हटलं ठीक आहे, गाडी बाजूला घे, आपण थांबू कुठं तरी. नाही म्हणाला ही कोल्ड्रिंकची बाटली प्यालो की पुढचे 4 तास झोप येत नाही, पुढचे 4 तास. मी म्हटलं ही काय भानगड आहे, 4 तास झोप येत नाही? तर तो म्हणाला सगळे ड्रायव्हर हायवेवरचे ही कोल्ड्रिंक पितात, 4 तास पुढचे झोप येत नाही. मी कुतूहल म्हणून त्या कोल्ड्रिंक विषयी माहिती काढत गेलो. मला असं कळालं पुढं त्या कोल्ड्रिंक्सनं हृदयाचे ठोके वाढतायत आणि अटॅकचं प्रमाण त्या कोल्ड्रिंकमुळे वाढतंय. एखादा माणूस तरुणपणात अटॅकमध्ये गेलं की आम्ही सगळेजण एकत्र येतो, नाही काय म्हणतात लसीचाच परिणाम. आणि हे 15 वर्ष मागची कोल्ड्रिंक पिते, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. त्या कोल्ड्रिंकमुळं मुलांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. आणि कसं कुटुंब जपणार सांगा ना? माध्यमातली माणसं आमच्या मुलांच्या पर्यंत चुकलेला प्रयोग विकतायत, त्या बाटल्यांच्या मधून चुकलेला प्रयोग आमच्या मुलांच्या पर्यंत विकतायत. त्याच्यासाठी करोडोच्या जाहिराती केल्या जात आहेत आणि ते त्या पद्धतीनं आमच्यापर्यंत आणून पोहोचवलं जात आहे आणि ते बघितलं जात आहे. कधीही आम्ही विवेकानं त्या गोष्टींचा विचार करत नाही आहोत की हे जगण्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या घरासाठी, माझ्या नात्यातल्या माणसाला कुठंतरी हे त्रासदायक ठरेल, या गोष्टीचा विचारच करत नाही आहोत. आणि हे येतंय माध्यमातनं. बरं जरा ते मोबाईलचं जरा तरी बरं होतं सर, जरा तरी थोडं तरी बरं होतं, म्हणजे टीव्हीचं. आता हातात 1.5 GB डाटा संपवणं काही काही लोकांचं टार्गेट आहे दिवसाचं. जर डाटा शिल्लक असेल आणि रात्री 11 वाजले असतील आणि झोप आली तर झोपेला मागं सारून डाटा संपवायचा. 12 वाजता परत पुन्हा रात्रभर चालू. महाविद्यालयीन मुलांच्या जगण्यात काय आहे परिस्थिती? घरातल्या महाविद्यालयीन मुलांच्या जगण्यातली परिस्थिती काय आहे? डाटा संपवणं हे टार्गेट आहे. बरं, ती डाटा कुठं संपवतायत, काय बघतायत? मी ज्या मगाशी वेबसिरीज म्हणालो ते वेबसिरीज. आता एक काम करा, फक्त हे व्याख्यान संपलं, घरी गेलात, आता एकच काम करायचं. मगाशी सांगितले की तुमच्या नांदेडमध्ये सर साप नाहीत, हे मलाही मान्य करतो मी, म्हणून तुम्हाला फक्त सांगतो, मोबाईलवरती 1-2 तास सापांचे व्हिडिओ बघा आणि झोपा. झोपाल? 2 तास सलग सापांचे व्हिडिओ बघायचे आणि झोपायचं. काय होईल? रात्रभर स्वप्नात साप येतील. हे जर मान्य असेल तर खून, अत्याचार, बलात्काराचे व्हिडिओ रात्री जागा झोपायच्या अगोदर एखादं बाळ जर बघत असेल, घरातली एखादी व्यक्ती बघत असेल, दुसऱ्या दिवशी दिवसभराच्या विचारात काय येईल? डोपामाइन नावाचं द्रव कमी होत चाललंय आणि तिथं गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते. म्हणजे डोपामाइन हे आनंदाचं द्रव आहे. ते आनंदाचं द्रव रील्समुळं कधी वाढते कधी कमी होते आमच्या लक्षात येत नाहीये. ते नॅचरल जे प्रसामान्य वक्राप्रमाणे वाढायला पाहिजे ते प्रसामान्य वक्राप्रमाणे वाढत नाहीये. रील्स बघायला सुरू केल्यानंतर अर्धा तासात डोपामाइन वाढतं, पुन्हा 15-20 मिनिटात ते कमी होतं आणि आम्ही नैराश्यात जातोय. आता याची संख्या वाढतीये. मी म्हणत नाही तर राष्ट्रीय पातळीवरचे अहवाल असं म्हणतायत की कोरोनानंतर 25% वाढ आहे डिप्रेशनच्या पेशंटमध्ये. आमच्या घरातला पेशंट देखील त्याच्यामध्ये असू शकतो. पॅनिक अटॅकचं प्रमाण अधिक वाढलंय आणि ह्या सगळ्याचं कारण तिथे दिवस रात्रभर काही लोक त्याच्यावरती आहेत, त्या मोबाईलवरती बघतायत. काय तर या वेब सिरीज आणि त्याचे व्हिडिओज. मी थोडं धाडसानं विधान करतोय. जर घरात एखादा तरुण किंवा तरुण मुलगी किंवा मुलगा रात्री अपरात्री मोबाईलवरती अधिक वेळ असेल तर अत्यंत कडू शब्दात आहे, चिंता करायची गरज नाही. लग्नाचा खर्च होत नाही. त्याचं कारण माहित आहे? पिलू नावाचा प्राणी त्याच्या आयुष्यात आलेला असतो. माहिती आहे पिलू नावाचा प्राणी? माहिती आहे. हा रात्री मध्यरात्री एकमेकाला ती विचारतात जेवलं का म्हणून. कोण जेवत असेल मध्यरात्री? बरं, ताप आला, सर्दी आली, खोकला आला, पहिल्यांदा कुणाशी संवाद व्हायला पाहिजे? नात्यातल्या माणसाशी, आई किंवा वडिलांना कळायला पाहिजे. पिलूला आधी कळतं. आणि त्या पिलूनं जर बदामाचं चित्र पाठवलं, MD डॉक्टर देखील फेल सर जाग्यावर, एवढ्या लवकर तो आजार कमी येतो. ऐकायला कसं वाटतंय? हे आत्ता माध्यमातनीच चालू आहे. त्याचे परिणाम काय आहेत सांगतो मी. या सगळ्या गोष्टीचे परिणाम माध्यमातले व्यवस्था हरवण्यामध्ये, कुटुंब व्यवस्था हरवण्यामध्ये काय आहेत? 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका व्याख्यानाच्या कार्यक्रमाला संध्याकाळी 7 वाजता जाणार होतो. त्या तालुक्यातले पोलीस अधिकारी माझ्याबरोबर सर व्याख्यानाला येणार होते. दुपारी 2 वाजता फोन केला. साहेबांची माझी ओळख होती. म्हटलं साहेब किती वाजता निघणार आहात? ते म्हणाले का हो सर, काय अडचण? मी म्हटलं नाही सर, गाडी नाही आहे, तुमच्याबरोबर आलो तर चालेल का? तर म्हणाले ठीक आहे. मी बाईक घेतली, पोलीस स्टेशनमध्ये 6:15 पर्यंत गेलो, गाडी लावली. 7 वाजताचा कार्यक्रम. साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो. इकडल्या तिकडच्या चर्चा चालू झाल्या, चहा पाणी वगैरे घेतलं. 7 वाजले.
7 वाजता संयोजकांचा मला मेसेज पडला की सर निघा, कार्यक्रमाला लोक जमत आहेत, वेळेत सुरू होईल. 7:10 10 मिनिटांनी परत संयोजकांचा फोन आला. मी तो घेतला नाही. परत मेसेज आला, सर लोक जमत आहेत, तुम्ही बाहेर पडलात का? 7:15 झाले तरी साहेब उठायला तयार नाहीत. आपण विचारायचं कसं? माझ्यापेक्षा ते सिनियर आहेत, वयानं मोठे आहेत. 7:15 वाजून 5 मिनिटं झाली आणि पुन्हा संयोजकांचा मेसेज पडला की सर या लवकर, लोक जमलेत. जायला 10-15 मिनिटाचा कालावधी होता. दचकत मी साहेबांना विचारलं, साहेब म्हटलं माफ करा पण संयोजकांचा मला मेसेज येतोय, फोनही त्यांचे आलेत, काही अडचण आहे का आपल्याला निघायला? ते म्हणाले सर एक छोटीशी केस आहे, मला देखील एक 2-3 मिस कॉल आलेत त्यांचे, फक्त सूचना देतो आणि आपण निघूयात. मी म्हटलं ठीक आहे. त्यांनी समोरची बेल मारली. पलीकडच्या केबिनमधनं एक पोलीस अधिकारी एका मुलगीला आणि मुलग्याला घेऊन इकडे आले. 19-20 वर्षाची ती दिदी असेल, 23-24 वर्षाचा मुलगा असेल. मुलग्याकडे बघितल्या लक्षात आलं 5 रुपये देखील कमवायची अक्कल नाही या मुलाला. बापाच्या जीवावरती मोठं झालेलं हे पोरग आहे. डोक्याचे केस कुठेतरी तांबडे केलेले, जीन पॅन्ट टी शर्ट. त्या दिदीनं काळी ओढणी बांधलेली होती. पोलीस अधिकाऱ्याने त्या दिदीला माझ्या समोर प्रश्न विचारला, दिदी काय अडचण आहे? ते म्हणाले की सर 15 दिवसापूर्वी आम्ही घर सोडलंय, आमच्या आई वडिलांना बोलवून घ्या. साहेब म्हणाले बाळा तुझ्या घरी फोन लावलाय, 40-45 किलोमीटर अंतरावरती तुझं गाव आहे, वडील घरात नाही आहेत, आईला येता येणं शक्य नाहीये. एक काम करा, आजचा दिवस तुम्ही थांबा, उद्या सकाळी तुमच्या आई वडिलांना बोलवून घेऊयात. ती मुलगा आणि मुलगी बाहेर गेली, काहीतरी एकमेकासोबत बोललीत, आत आलीत आणि ती मुलगी म्हणाली ठीक आहे आम्ही राहायला तयार आहे, फक्त आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये थांबायचं आहे. साहेब म्हणाले दीदी माफ कर, हे ग्रामीण भागातलं पोलीस स्टेशन आहे, तुला इथं राहता येणार नाही, कारण रात्री लेडीज कॉन्स्टेबल अलाउड नसतात, महिला पोलीस नसल्यामुळे तुला ठेवता येत नाही. ती म्हणाली मुलगी नाही आम्हाला इथंच थांबायचं आहे. साहेब म्हणाले बाळा ठेवताच येत नाही, नेमातच बसत नाही माझ्या, एक काम कर 2 पोलीस अधिकारी देतो, गाडी देतो, शहरातल्या पोलीस स्टेशनला जा, तिथं राहा. मुलगी ऐकायलाच तयार नाही, आम्ही इथंच राहणार. साहेब म्हणाले बाळा नेमात बसत नाही, माझी नोकरी जाईल, नाही तुला ठेवता येत, एक काम कर जिथं राहिली होती तिथं राहा, उद्या सकाळी तुझ्या आई वडील आले की या इथं. मुलगी ऐकणार. साहेब म्हणाले बघा काय होतंय, मी सूचना दिलेत अधिकाऱ्यांना आणि मी निघतोय कार्यक्रमाला जायचं. म्हणून ते उठायला निघाले खुर्चीवरून, तर ती पटकन मुलगी असे म्हणाली की आम्ही पोलिसांच्याकडे आलोय तरी तुम्ही आम्हाला संरक्षण देत नाही. असं म्हटल्यानंतर साहेब उठतेले खुर्चीवर बसलेले म्हणाले दीदी मगापासून प्रयत्न करतोय मी तुझ्यासाठी, तुला सगळी सोय करण्याचा प्रयत्न केलाय, तुला गाडी देतोय, पोलीस स्टेशनला तिकडे राहण्याची सोय करतोय, तरी तुला ते होत नाही आणि संरक्षणाचं म्हणतेस, भीती वाटते तर घर का सोडलं? मुलगी काही बोलली नाही. सर साहेब म्हणाले सांग चल कोणापासून भीती वाटते सांग, नंबर दे त्यांचा, मी त्यांना सांगतो की तू माझ्या ताब्यात आहेस म्हणून. माझ्या डोळ्याच्या समोर पोलीस स्टेशनमध्ये 19-20 वर्षाची मुलगी असं म्हणाली माझ्या आई वडिलांच्या पासून धोका आहे. साहेब काही बोलले नाहीत. मनामध्ये काय आलं माहित आहे, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली असेल ती जन्माला आली त्यावेळेस, हवं नको ते सगळं काही बघितलं असेल, रात्रभर बाप जागला असेल त्या मुलीचा. कधीतरी कुटुंबातल्या प्रमुखांनी मोठ्या माणसांनी ही जाणीव करून द्यावी की आपण काय केलेलं असतं एखाद्यासाठी. ती जन्माला आली त्यावेळेस बापानं काय केलं असेल, मोठं करताना काय केलं असेल. कधी सण असेल, त्या बापाच्या खिशात पैसे नसतील तर वाटेल ते बाप बाहेर करतो, उसनवारी करतो, कुणालाही भेटतो. कुणी खायला एखादा चांगला पदार्थ दिला ना, पहिल्यांदा डोळ्यासमोर कोण येतं तर मुलगी किंवा आपला मुलगा डोळ्यासमोर येतो. आणि 20 वर्षाची मुलगी पोलीस स्टेशनमध्ये सांगत होती माझ्या वडिलांच्या पासून धोका आहे. माझ्या समोर साहेबांनी त्या मुलगीच्या वडिलांना फोन लावला, साहेब 350 किलोमीटर अंतरावरती बाप रात्रपाळीला काम करत होता. वडील असं म्हणाला साहेब माझ्या मुलगीला माझ्यामुळे धोका वाटतो ना, व्हिडिओ कॉल करा आणि तिच्या समोर ठेवा, तिला कळू दे तिचा बाप तिच्यासाठी काय करतोय ते. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. मुलांनी छेड काढली म्हणून मुलींच्याकडल्या मंडळींनी वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये मुस्काडात मारलेत आणि वडील शांत डोळ्यानं फक्त टिपे गाळत उभा राहिलाय. गरज काय या व्यवस्थेची? त्याचं कारण हे आहे असं की जर आम्ही हे रुजवू शकलो नाही तर कदाचित हे आता चांगल्या लोकांच्या देखील वाट्याला हा त्रास येतोय, हा संघर्ष चांगल्या लोकांच्या देखील वाट्याला येतोय. मी माझ्या जडणघडणीच्या काळात ज्यांच्या बरोबर घडलो साहेब, त्यातल्या एका व्यक्तीच्या बाबतीत असं घडलं, 5 मजली घर, 3ऱ्या मजल्यावरती मुलीची स्वतंत्र व्यवस्था केलेली होती, लॅपटॉप पासून सगळं दिलेलं होतं.
खिडकीतून घराच्या पाठीमागं असलेल्या झोपडपट्टीतल्या एका मुलाबरोबर त्या मुलीची ओळख झाली. मुलगीनं पाऊल उचललं. माझ्या डोळ्यानं बघितलंय सर मी, ते माझे मार्गदर्शक गाडी चालवतायत, मोठी गाडी चालवतायत, मी त्यांच्या बाजूच्या सीटवर बसलोय आणि संध्याकाळच्या जेवणाला कुपाच्या मुलगी काट्या काढते. काय म्हणतात तुमच्याकडे मला माहित नाही, कुपाच्या म्हणजे ते कुंपण असतं, त्याच्या काट्या संध्याकाळच्या जेवणाला त्या झोपडपट्टीसाठी काढते. मुलगीला 12वीला 92% मार्क आहेत. आता हे सगळं ऐकल्यानंतर पुन्हा नांदेडकर म्हणतील या सगळ्या गोष्टीला तुमचा विरोध आहे. माझा अजिबात विरोध नाही, माझा प्रेमाला विरोध नाही. माझी फक्त एक अट आहे. ती अट अशी आहे, अगोदर स्वतःची लायकी सिद्ध करावी ह्यानी आणि मग या वाटेला जावा. मुलगा डॉक्टर आहे आणि मुलगीनं दाखवावा, बाप आनंदाने या सगळ्या गोष्टीत सहभागी होतो. पण पात्रता आणि क्षमता न लक्षात घेता केलेली चूक ह्या व्यवस्थेला सर त्रास देते. आई वडिलांनी जाळून घेतलंय, आत्महत्या केलेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये. मग का व्यवस्था आम्ही ही टिकू नये, संस्कारानं का ती वाढवू नये? आणि जोपर्यंत आमच्या वाट्याला येत नाही तोपर्यंत त्याचं मूल्य कळत नाही, दुःख कळत नाही. कुणीतरी आस्थेनं चौकशी करणार आपल्या आयुष्यात असणं हीच सगळी आयुष्याची जमापुंजी असते. आणि हे पटत नसेल तर हेही बघा, पैसा पद प्रतिष्ठेच्या पाठीमागे धावणाऱ्या लोकांनी, मी ते धावू नये असं माझं मत नाही, तो पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 2 नंबरचा अर्थ आहे. पैसा कमवायलाच हवा, पण किती हेही आम्ही ठरवायला हवं. माझा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. तुमच्या आजोबांच्या पंजोबाचं नाव काय? आठवा बरं. आजोबांच्या पंजोबाचं नाव काय? नाही माहिती ना? जे राहतात ते घर त्यांचं आहे, गावाकडची जमीन त्यांची आहे. ते जिवंत होते त्यावेळी छाती ठोकून सांगत होते, हे घर माझं आहे, ही जमीन माझी आहे. आज स्वप्नात आहेत, सोडत नाहीत. आज ते म्हणणार एवढं ह्याच्यासाठी गावाबरोबर राजकारण करून भांडून ठेवलं, माझं नाव देखील लक्षात नाही. नाव लक्षात नाही आजोबांच्या पंजोबांचं. बरं त्यांचं जरा तरी बरं होतं ना, हो देवाऱ्यावर टाक तरी होता. आमची अवस्था सांगू, 12व्या दिवशी फोटो गायब. येणारी व्यक्ती म्हणणार हे फोटो एवढा काढावं, इंटेरियर डेकोरेशनला हे चांगलं दिसत नाही, आयुष्यभर कधी हसला नाही, भीती वाटते रात्रीचं बघितलं की. आमच्याकडे बघून काय वाटणार आहे? जिथं आम्ही 3ऱ्या दिवशी गायब होणार आहे, काय करणार आहोत? आणि दुसरी, पैसा पद प्रतिष्ठेच्या बाबतीत मी अत्यंत जाणीवपूर्वक एक विधान करतोय. विधान जाणीवपूर्वक म्हणतोय मी, शांततेनं फक्त हे विधान समजून घ्या. ऑफिस मधल्या खुर्चीचे वारसदार निर्माण करता येतात, नात्यातल्या खुर्चीला नाही. ऑफिस मधल्या खुर्चीची जागा घेता येते, नात्यातल्या खुर्चीची जागा कुणीही घेऊ शकत नाही. नात्यातल्या खुर्चीची जागा फक्त प्रेमानं आणि जिव्हाळ्यानंच घेता येते, त्या आपुलकीनंच घेता येते, बेंबीच्या देठापासून घेता येते. त्याचं महत्व सांगतो. जेवढ्या मला आया ऐकतात त्यांना विचारतो ना प्रश्न, माहेरपण कधीपर्यंत आहे? कधीपर्यंत? आई आणि बाप माहेरात आहेत तोपर्यंत माहेरपण आहे. आई माहेरात आहे आणि 2 दिवसासाठी गेलेला असाल, 4 दिवस राहून येता. पिशवी रिकामी घेऊन गेलेला असाल, भरून घेऊन येता. आणि तुमच्या घराच्या पेक्षाही जास्त स्वयंपाकघराचा ताबा असतो. आई आणि बाप जोपर्यंत आहेत तोपर्यंत एसटी स्टँड वरती, रेल्वे फाटकापर्यंत पाठीमागून कुणीतरी येणार असतं, मिठीत घेणार असतं, वाट बघणारं कुणीतरी असतं. आई आणि वडील दोघं गेली, 2 दिवसासाठी राहायला गेलात, 2 तासात परत पिशवी भरून गेलात, रिकामी घेऊन परत, आणि स्वयंपाकघराचा ताबा संपतो. नात्यातल्या माणसांचं महत्व आहे. किती संवेदनशीलतेनं आम्ही ते जपायला पाहिजे त्याचं साधं उदाहरण सांगतो. हळूहळू मी समारोपाकडे येतोय. बघा, लातूरमध्ये एक माझे मित्र आहेत, सचिन जगताप नावाचे. सर, 8वीच्या वर्गातल्या मुलाच्या आईचं निधन झालं. 8वीच्या वर्गातल्या आई जाणं हे सगळ्यात दुःखद आहे, त्याच्यासारखं वाईट काहीच नाही. मुलग्याचं निधन झालं, ते डोळ्यासमोर बघितलं, तो मुलगा ओरडतोय, लोळतोय, तो हंबरतोय. सचिनजी घराकडे आले, रात्रभर झोप लागली नाही त्यांना. रात्रभर डोळ्यासमोर ते आईचं, त्या मुलाचं प्रेत, तो रडतोय, ओरडतोय, ते सगळं डोळ्यासमोर. आणि त्यांनी माय नावाची कविता लिहिली आहे. कवितेचं नाव आहे माय. कवी आहेत सचिन जगताप. आई सांगायची कुशीत घेऊन माय लेकरांची एक कथा. आई सांगायची कुशीत घेऊन माय लेकरांची एक कथा. आई गेल्यानंतर मागे उरणारी लेकराची मुखी व्यथा. आईचे पाय पडताना तिच्या पायाच्या इंच इंच भेगा दिसायच्या आणि तिनं थापलेल्या भाकरीवरती तिच्या हातच्या रेगा दिसायच्या. पिठाच्या रिकाम्या डब्याकडे बघितलं की फाटत जायचा तिचा ऊर.
पिठाच्या रिकाम्या डब्याकडे बघितलं की फाटत जायचा तिचा ऊर, डोळे पुसत म्हणायची आज चुलीत फार झालाय धूर. संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला, संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला, डोकीवरती पदर घेऊन ती दिवा लावायची तुळशीला. आई गेलेल्या संध्याकाळी सणांना सुटली होती हवा, आई गेलेल्या संध्याकाळी सणांना सुटली होती हवा. अंधार साऱ्या आयुष्यात कुठून आणू तुळस दिवा. आई निजली होती पोरक्या झालेल्या दारामध्ये, आई निजली होती पोरक्या झालेल्या दारामध्ये, तेव्हा पाणी दाटलं मंदिरातल्या बैराग्याच्या स्वरामध्ये. आईच्या आठवणीत आता पुन्हा एकदा भिजून घेतो, आईच्या आठवणीत आता पुन्हा एकदा भिजून घेतो आणि ती आठवली की तिच्या जुन्या साड्यांच्या अंथरुणात पुन्हा एकदा निजून घेतो. पाकडणाऱ्या सुपासोबत एकही काकण वाजत नाही, पाकडणाऱ्या सुपासोबत एकही काकण वाजत नाही, आणि करपल्याशिवाय चूल आता भाकर कधी भाजत नाही. आई गेली तेव्हा दारामध्ये उरला होता मुकादंगा, आई गेली तेव्हा दारामध्ये उरला होता मुकादंगा. आणि असल येत जर चमत्कार तर आई दाखव पांडुरंगा, असल येत जर चमत्कार तर आई दाखव पांडुरंगा. नाही दाखवता येत, जोपर्यंत आहे तोपर्यंत तिच्या पायाला हात लावता आला पाहिजे, मिठीत घेता आलं पाहिजे, आदर करता यायला पाहिजे. आणि हे जपलं तरच ही व्यवस्था जपून राहील. 3 गोष्टी व्हाव्यात. एक, निपक्ष व्हावं आम्ही, निवैर व्हावं आणि निर्भय व्हावं. या 3 गोष्टींनी कुटुंब व्यवस्था टिकून ठेवता येते. निपक्ष होणं, निर्भय होणं आणि निपक्ष होणं, निर्भय होणं आणि मी अजून एक काहीतरी म्हणालो, चला ठीक आहे तुम्हाला लक्षात आलं. तर या 3 गोष्टी जर पाळल्या तर आम्हाला कुटुंब व्यवस्था टिकवता येईल. काय करावं त्याचे 3 उपाय देतो आणि समारोपाकडे येतो. पहिली गोष्ट, माफ करायला शिका. करा माफ. 25 वर्ष बोलत नाही ही सांभाळायची गोष्ट नाही सर. एक कळ पुरेशी आहे, एक कळ पुरेशी आहे. ज्यांच्या बरोबर बोलत नाही व्याख्यान संपल्यानंतर फोन लावा आणि सांगा आजपासून बोलायला लाग, सोड दे मागचं सोडून, माफ करा. करा ना माफ, काय हरकत आहे. तुम्हाला नेल्सन मंडेला माहिती आहेत, नेल्सन मंडेलांच्या आयुष्यात त्यांना ज्यावेळेस तुरुंगामध्ये टाकलं होतं ना साहेब, 27 वर्ष माणूस तुरुंगात राहिला. तुरुंग अधिकाऱ्यांनी इतका छळ केला नेल्सन मंडेलांचा, त्यांना काय वाटेल ते कामाला लावायचे. म्हणजे खड्डा खणायला लावायची, त्याच्यात झोपायला लावायची, कधी माती ढगलायची, भीती घालायची सतत की त्यांना आम्ही तुम्हाला जिवंत नाही सोडणार. 27 वर्ष माणूस तुरुंगात राहिला. नेल्सन मंडेला तुरुंगातून बाहेर आले, आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला त्या तुरुंग अधिकाऱ्याला सन्मानानं पहिल्या रांगेत बसवलं होतं. आम्ही 27 मिनिट देखील एखाद्याचा छळ सहन करत नाही. काय करायचं सांगा ना, द्या ना, माफ करा ना, सहज माफ करा. दुसरा महत्वाचा गोष्ट, नाती टिकवायची असते, सोडून द्या. कशासाठी धरून ठेवायची प्रत्येक गोष्ट आम्हाला. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझी पत्नी कधी कधी ते मला म्हणते 6 महिन्यापूर्वी तुमची बहीण नव्हती का मला असे म्हणाली. आता माझी अडचण सांगतो सर, रात्री कुठली भाजी खाल्लेली माझ्या लक्षात राहत नाही. आणि हे 6 महिन्यापूर्वीचं कसं काय माणसं लक्षात ठेवतात आणि कशासाठी ठेवायचं. हा मोबाईल आहे, याचं वजन किती आहे, थोडंसं आहे. मी असा जर धरला मला काय दुखेल इथं कुठं, असा धरला तर नाही, पण 3 तास असा धरला तर. तुमच्या नात्यातल्या गोष्टींचं, ती गोष्ट मोठी आहे का लहान आहे हे महत्वाचं नाही आहे, ती तुम्ही धरून किती वेळ ठेवताय त्याच्यावरती तुम्हाला जास्त वेदना होतात. ते सोडलं पाहिजे आणि हे नम्रतेनं सोडलं पाहिजे, नम्रतेनं. काल सकाळी मी इकडं, म्हणजे आज सकाळी 6 वाजता मी नांदेडमध्ये पोहोचलो. माझी लोकराजा प्रबोधिनी आहे, माझी पत्नी आहे, ते बऱ्याच वेळा बघते. सर मागच्या 2 महिन्यापूर्वीची गोष्ट, थंडीचे दिवस, मी कोकणातला असल्यामुळे थंडी प्रचंड आहे. सकाळी 6 वाजता सर बाहेर पडलो होतो एका कार्यक्रमाला. आम्ही दोघं चहा घेत होतो आणि बोलत होतो. तिच्या हातात चहाचा कप होता, माझ्या हातात चहाचा कप होता आणि मी सांगत होतो अकॅडमीत ही आहे, नवोदयची परीक्षा आली, आता स्कॉलरशिपच्या मुलांच्या परीक्षा आहेत, प्रश्नपत्रिका घ्यायला हव्यात, हे सगळं आमचं चाललेलं होतं. आणि हे करता करता तिच्या हातातून चहाचा कप निसटला आणि ती कप आवरायला गेली आणि किचनचा कोपरा आहे तो इथं जोरात लागला परशीचा. मी हसलो, असं म्हणजे हसू शकतोय हे लक्षात ठेवा. नाही, मगाशी सरांनी सांगितलं ते माझ्या लक्षात आलं सर. म्हणजे बायका जास्त असलं की माणसाचा अफजल खान होतो सर, हे नक्की आहे. आणि 64 बायका होत्या अफजल खानाला आणि ती 64 महिलांची कबर आहे ती तिथं विजापूरपासून 7 किलोमीटर अंतरावरती आहे. तर ते मी हसल्यानंतर ना जोरात बायका म्हणाली की हसताय काय, अहो सकाळी इतक्या थंडीत कळ जोरात आली आणि तुम्ही हसताय काय. मी म्हटलं हसलो यासाठी, लागू नये असं वाटत असेल तर सोडून द्यायचं. साधी गोष्ट ही नात्यातही लागू पडते.
लागू नये असं वाटत असेल तर सोडून द्यायचं. आणि हे नम्रतेनं कसं, बाटा कंपनीच्या मालकांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता. बाटा कंपनीच्या मालकांना, इतके मोठे कसे झालात? बाटा कंपनीचा मालक म्हणाला, आयुष्यभर लोकांच्या पायाकडे बघत राहिलो म्हणून मोठा झालो. एवढं जर करता आलं तर नात्यातलं प्रेम वाढतं आणि कुटुंब व्यवस्था टिकवता येते. ते टिकवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. रमण रणदिव्यांच्या चंद्रमेंदीच्या खुणा नावाच्या पुस्तकातल्या 4 ओळी ठेवतो आणि समारोपाकडे येतो. अशा आहेत, केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. आणि हे मेघदे परिवाराकडे बघितल्यानंतर लक्षात येते. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा घरामध्ये. येणाऱ्याला पाणी द्यावे, मुकात वाणी गोड हवी. येणाऱ्याला पाणी द्यावे, मुकात वाणी गोड हवी. जाणाऱ्याच्या मनात फिरून येण्यासाठी ओढ हवी. ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वाहावा घरामध्ये. ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वाहावा घरामध्ये. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. भांड्याला लागतेच भांडे, भांड्याला लागतेच भांडे. विसरून जावे क्षणामध्ये, परसा जिवाळा आत असावा. लढा जिवाळा आत असावा. नको उमाळा वर करणी, नको घराला गर्व धनाचा. लीन राहावे प्रभुचरणी, दिवसा रात्री परमेशाचा वास असावा घरामध्ये. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. खरं तर 550 किलोमीटरवरून आलं आणि चला कुटुंब जपूया सर महाराष्ट्रभर बोलतोय, परंतु तुम्ही सगळेजण हे चला कुटुंब जपूया जगता आहात याचा मनस्वी आनंद आहे. नांदेडमध्ये येण्याची संधी मिळाली. अनेक लोकांचे आहेत, दासू वैद्य सर आहेत, मनोज बोरगावकर सर आहेत, विश्वाधार सर देखील श्रोत्यांच्यात कुठेतरी आहेत. आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा अंतकरणापासून आभार मानतो. आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आत्तापर्यंत बोललो त्यातील आकार माझा नाही, उकार माझा नाही, शब्दही माझे नाहीत. सारं काही आपलं आहे. चुकून एखादा शब्द घसरला असेल, कुणाला लागला असेल तर तो माझा मला परत करा. जे चांगलं आहे ते सगळं आपलं आहे, घेऊन जा. धन्यवाद.